आवाज क्लिअर येतोय का? गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी पूजा बिगनूर आपल्या सर्वांचं सैनिक परिवारामध्ये स्वागत करते. आज आपण इथे एकत्रित आलो आहोत ते आयुर्वेद आणि आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी. आपण सनेज परिवाराचा हिस्सा आहात, त्यामुळे सनेजची वेगळी ओळख करून देण्याची गरज असेल असं मला वाटत नाही. तरी काही जण नवीन असेल त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते. आपण बरेच प्रोडक्ट्स बाजारात आणले. ऍग्रो असो, आयुर्वेदिक आहेत, कॉस्मेटिक्स, फूड सप्लिमेंट्स असे बरेच काही आहेत. त्यापैकी एक आहे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स. सनेजने फक्त प्रोडक्ट्स उपलब्ध करून नाही दिले, तर ते कसे वापरावेत, केव्हा घ्यावेत त्याबद्दल फक्त आपल्याला डॉक्टरच सांगू शकतात आणि ती ही सर्व्हिस सनेजने आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. थोडक्यात काय तर प्रोडक्ट्स त्यासोबतची त्यांची सर्व्हिस असेल, कुरिअर, कन्सल्टेशन या कोणत्याच बाबतीत सनेज आज मागे नाही. आपण आज आपल्या काही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बद्दल आपल्या डॉक्टर राजश्री मॅडम माहिती देतील. ते आपल्या सनेजच्या ऑथोराइज्ड डॉक्टर आहेत. तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील ते मॅडमना विचारू शकता. फक्त मॅडमची माहिती देऊन झाली की तुम्ही ते विचारू शकता. मी मॅडमना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या परिवाराला थोडक्यात मार्गदर्शन करावे. Hello, good morning. Thank you. गुड मॉर्निंग मॅडम. इंट्रोड्यूस केल्याबद्दल. गुड मॉर्निंग मॅडम. पूजा मॅमने ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेला आहे आणि आपली आता ओळख पण व्यवस्थित झालेली आहे. ऑलमोस्ट मी 1 वर्ष झालं तुमच्या सगळ्यांना मी मार्गदर्शन देत आहे आणि मला फार आनंद होत आहे की मला राठोड सरांनी आणि सचिन सावंत सरांनी एक प्लॅटफॉर्म दिला की मी लोकांपर्यंत आयुर्वेदाची माहिती पोहोचवू शकेन, लोकांना आयुर्वेदाबद्दल जागरूकता निर्माण करू शकेन. ह्याच्यासाठी मला हा एक खूप छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे सनेजचा. त्याबद्दल मी खूप आभारी आहे सनेज, पूर्ण सनेज फॅमिलीचे आणि राठोड सर आणि सावंत सरांचे. तर आज आपण जे प्रोडक्ट घेणार आहोत ते आहेत सध्याच्या क्लायमेटच्या हिशोबाने मी ते प्रोडक्ट आज सिलेक्ट केलेले आहेत. आता क्लायमेट बघा चेंज होत आहे, मान्सून चालू झालेला आहे, पावसाळा पूर्ण सगळीकडे गार वारा आहे, ज्याच्यामुळे ह्या क्लायमेट चेंजेसमुळे बऱ्याच जणांना बरेचसे कंप्लेंट्स असतात. नॉर्मली सुद्धा जे लोकांना काही त्रास नसतो त्यांना सुद्धा सर्दी, खोकला, ताप, क्लायमेट चेंजमुळे कणकण हे सगळे कंप्लेंट सुरू होतात. आता तुम्ही सगळे फील्ड वर्क करता, बाहेर फिरत असता डिस्ट्रीब्युटर्स, म्हणजे बऱ्याच वेळेला पावसात भिजणं होतं किंवा गार वाऱ्यात जाणं होतं. ह्याच्यामुळे मग थोडंफार तरी तक्रारी असतातच क्लायमेट रिलेटेड. तर त्यावेळेला आपण काय घेतले पाहिजे, सनेजकडे ते सगळे प्रोडक्ट आहेत का? नाही तर आपण काय करतो बऱ्याच वेळेला, चला सर्दी आहे तर पटकन आपल्याला बरं व्हायचं आहे त्यामुळे आपण सर्दीची गोळी घेऊन मोकळे होतो किंवा पॅरासिटामॉल घेऊन मोकळे होतो. पण याची गरज आहे का? सनेजने आपल्याला सगळे प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेले आहेत, मग आपण सगळ्यांना सांगतो केमिकलचे मेडिसिन्स घ्यायचे नाहीत, केमिकल विरहित मेडिसिन्स घ्यायचे आहेत. आपण स्वतः जेव्हा आयुर्वेद प्रमोट करतो तर मग आपण स्वतःही आयुर्वेदच घेतलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त हे तर नॉर्मल सिम्पटम झाले, सर्दी, खोकला, ताप, क्लायमेट चेंजच्या हिशोबाने. पण काही असेही लोक असतात ज्यांना अस्थमाचा त्रास असतो किंवा जास्त दम लागतो. आता अस्थमा फक्त एकच असा आजार नाहीये तसं बघायला गेलं तर श्वसनासंबंधी बरेचसे आजार आहेत. जसं ब्रॉन्कायटिसचा आजार असो किंवा काही जणांना एलर्जी पण होते की क्लायमेट चेंज झालं की लगेच त्यांना एलर्जिक चेंजेस होतात, खूप जास्त सर्दी येणे, जास्त शिंका येणे, नाक तोंदणे. अस्थमा नसतो त्यांना पण तो ब्रॉन्कायटिसचा त्रास असतो. मग ह्या ब्रॉन्कायटिसच्या त्रासापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे, किंवा ज्यांना क्लायमेट चेंज झाल्यावरती हा त्रास जास्त उद्भवतो किंवा काही असे पेशंट असतात ज्यांना सीओपीडीचा आजार असतो. सीओपीडी म्हणजे काय? सीओपीडी म्हणजे क्रॉनिक पल्मनरी ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज असं म्हटलं जातं. आता हे काय क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज म्हणजे नक्की काय? पल्मनरी डिसीज म्हणजे फुफ्फुसाशी संबंधित जे काही आजार असतात अस्थमाच्या व्यतिरिक्त त्यांना सीओपीडी म्हटलं जातं. म्हणजे अस्थमा नाही पण तरीही लोकांना दम लागतो आणि वारंवार त्यांना पंप घ्यावा लागतो किंवा काही स्टिरॉइड्स घ्यावे लागतात. आता स्टिरॉइडचे साईड इफेक्ट मी बऱ्याच वेळेला तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे की स्टिरॉइडचे काय काय साईड इफेक्ट असतात. खूप जास्त स्टिरॉइड्स घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, वेगवेगळे आजार होतात. त्याच्या व्यतिरिक्त
स्टिरॉइड घेतल्यामुळे बाकीचे ऑर्गन्स आपले जे शरीरातले दुसरे अवयव आहेत ते अवयव सुद्धा बिघडू शकतात. ते सगळे वाचवण्यासाठीच आपण काय करतो, स्टिरॉइड्स आपण अवॉइड करतो. पण सीओपीडी किंवा फुफ्फुसाची कुठलीही व्याधी असो किंवा अस्थमाची व्याधी असो, अस्थमाच्या पेशंटच्या बाबतीत पण बघा, त्यांच्याकडे जो पंप असतो त्याच्यामध्ये स्टिरॉइडच असतात किंवा ते कॅप्सूल्स घेत असतात, रोटा कॅपमध्ये घालून कॅप्सूल्स ओढत असतात, ते कॅप्सूल्स सुद्धा स्टिरॉइड आहे. आणि स्टिरॉइड किती हानिकारक आहे हे आपल्याला ऐकून तरी माहिती आहे सगळ्यांना. तर हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर काय केलं पाहिजे, आयुर्वेद. मग आयुर्वेदामध्ये काय केलं पाहिजे आपण, सनेज. सनेजला आपण निवडलं पाहिजे. तर सनेज मध्ये आहेत काही प्रोडक्ट जे आपल्याला सर्दी, खोकला, ताप किंवा अस्थमा किंवा दुसऱ्या जे फुफ्फुसाशी निगडीत संबंधित आजार आहेत, जसे टीबीचे आजार झाले, निमोनियाचे आजार झाले किंवा फुफ्फुसामध्ये पाणी भरणं, फुफ्फुसामध्ये बऱ्याच वेळेला ब्लॉकेजेस सुद्धा होतात, जसे मेंदूमध्ये ब्लॉकेजेस होतात आणि पॅरालायसिस होतो, हृदयामध्ये ब्लॉकेजेस होतात आणि हार्ट अटॅक होतो. तसंच फुफ्फुसामध्ये सुद्धा जे आपले रक्तवाहिन्या असतात, पल्मनरी आर्टरीज, त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॉकेजेस होतात. त्याला पल्मनरी एम्बोलिझम असं म्हटलं जातं. आणि हे जे आजार आहे, पल्मनरी एम्बोलिझम मध्ये शक्यतो माणूस वाचत नाही. हार्ट अटॅकचा पेशंट, ब्रेन हिमोरेज किंवा ब्रेन मध्ये ब्लॉकेजेस झाले तरी पेशंट जगू शकतो एकंदरीत. पण जर फुफ्फुसामध्ये ब्लॉकेजेस झाले, कारण फुफ्फुसाचे जे आर्टरीज असतात ते मोठे असतात आणि त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज झाले, ते महत्वाचे आर्टरीज असतात आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेज झालं की पेशंट ऑन द स्पॉट डेथ होतो. किंवा बऱ्याच वेळेला आयसीयू मध्ये गेल्यानंतर व्हेंटिलेटरवर जरी पेशंटला ठेवलं तरी 2 ते 3 दिवसात पेशंटची मृत्यू होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आयुर्वेद निवडलं पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये सनेजने आपल्याला काय काय दिलेलं आहे या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर सनविश बद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला सनविश बद्दल सनविश आपले प्रोडक्ट बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते सुरुवातीला. सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय? यस मॅम. Yes, ma'am. Yes, दिसतंय. ma'am. स्क्रीन दिसत आहे ना सगळ्यांना? Yes. हो दिसतंय दिसतंय. Ma'am. ओके ओके. Yes, ma'am. ठीक आहे. सनेज बद्दल आता आपण डिस्कस करूया. हे बघा, आयुर्वेद म्हणजे नक्की काय ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी सांगू इच्छिते. आयुर्वेद म्हणजे हिताहितम सुखम दुःखम आयुष्यस्य हिताहितम मानस्य यथोक्त आयुर्वेदस्य उच्यते. म्हणजे आयुर्वेद हे सर्वात उत्तम आहे, हे सर्वात उत्तम आहे. आणि आयुर्वेदच का निवडलं पाहिजे ह्याबद्दलही मी तुम्हाला सांगितलं, कारण आयुर्वेदाचे काही साईड इफेक्ट नाहीये. आयुर्वेद आपण घेतल्यामुळे एक आजार तर बरा होतो. म्हणजे जर आपण फुफ्फुसासाठी किंवा कुठल्याही व्याधीसाठी जर आपण मेडिसिन घेतले आयुर्वेदाचे, तर त्याच्यामुळे दुष्परिणाम काही घडत नाही किंवा दुसरे कुठलेही अवयव आपले खराब होत नाही, तो आजार तर बरा होतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते. आयुर्वेदिक कुठलेही आयुर्वेदिक द्रव्य घ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आणि त्यात सनविकचे जे आपले प्रोडक्ट आहेत, मी मागच्याही माझ्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपले जे सनविकचे सगळे प्रोडक्ट आहेत अँटीऑक्सिडेंट आहेत. आणि मी माझ्या मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला अँटीऑक्सिडेंट काय आहे याबद्दलही सांगितलं होतं. दोन तर रन टाकले आणि आता पण बघा, तुटलेलं ते हिताहित सुखम दुःखम आयुष्याचं हिताहित म्हणजे आयुष्य वाढवतं, आयुष्यासाठी हितकर आहे, आपल्याला शरीराला सुख देतं, असे जे द्रव्य आहेत त्याला आयुर्वेदाने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळे आयुर्वेद हे जे आपल्याला वरदान आहे, हे आपल्याला अमृतासारखं आहे आणि ह्याला रसायन असं म्हटलं जातं. आयुर्वेदिक द्रव्य जे आहेत त्याला आयुर्वेदच का निवडलं पाहिजे आपण, कारण जे काही ब्रह्मांडात आहे ते आपल्या शरीरात आहे. म्हणजे यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. म्हणजे हे ब्रह्मांड जे आहे, की निसर्ग जे आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तसंच आपलं शरीरही पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने जर आपण आपल्या शरीराला ट्रीट केलं तर आपण खूप लवकर रिकवर होतो आणि मुळापासून त्या व्याधीला आपण काढू शकतो. म्हणून आपण आयुर्वेद निवडला पाहिजे. आणि सनेज का ह्याबद्दल तर आपण डिस्कस करूया. सनेजच्या प्रोडक्ट बद्दल मी सर्वात आधी एकतर आकाश सोना बद्दल सांगू इच्छिते. आकाश सोना बद्दल मी खूप शॉर्ट मध्ये सांगेन, कारण आकाश सोना बद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि आकाश सोना बद्दल जर आपण बोलायला गेलो तर आपल्याला दिवस पुरणार नाही, कारण ते डेफिनेटली थोडं इफेक्टिव्ह आहे. खूपच इफेक्टिव्ह अँटीऑक्सिडंट आहे आकाश सोना. त्याच्या व्यतिरिक्त
आकायचुना आपल्याकडे आता 12 बेरीज आणि 16 बेरीज आहे. कालच मला एक प्रश्न आला होता एका डिस्ट्रीब्युटर कडून की आपण 12 बेरीज कधी वापरले पाहिजे आणि 30 बेरीज कधी वापरले पाहिजे. आता मी आज झूम मीटिंग मध्ये मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते, कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की 12 बेरीज कधी वापरले पाहिजे आणि 30 बेरीज कधी वापरले पाहिजे. तर हे समजून घ्या, जे हेल्दी लोक आहेत म्हणजे आपण ज्यांना काही व्याधी नाहीये किंवा ज्यांना काही एखादी व्याधी असेल, जसं ॲलर्जिक असेल, सर्दी खोकल्याची म्हणा किंवा धुळीची ॲलर्जी असेल किंवा हलकस काही रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल, अशा केसेसमध्ये आपण फक्त 12 बेरीज आकायचुना देतो. आपण 30 बेरीज आकायचुना सगळ्यांनाही रेकमेंड करत नाही. का तर त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे आणि सगळ्यांनाही आपण एक्स्ट्रा अँटीऑक्सिडंट द्यायची गरज नाहीये. जेव्हा आपण ओव्हर डोसेज करतो अँटीऑक्सिडंटचा, त्यावेळेला ते सुद्धा हानिकारक होऊ शकतं. कशा प्रकारे ते मी सांगते. आपले जे हेल्दी सेल्स आहेत, ते हेल्दी सेल्सला बऱ्याच वेळेला ओव्हर डोसेज ऑफ अँटीऑक्सिडंट जे आहे ते डॅमेज करतात. त्यामुळे ओव्हर डोसेज कशाचाही द्यायचा नाही. जरीही औषध असेल, अँटीऑक्सिडंट आहे, उत्तम द्रव्य आहे आकायचुना, तरी त्याचाही ओव्हर डोसेज आपल्याला करायचा नाहीये कोणालाही. त्यामुळे प्रत्येकालाच 30 बेरीज द्यायचं नाहीये. जे खूप सिरियस पेशंट आहे, आयसीयू मधनं डिस्चार्ज झालेला पेशंट आहे, त्याला खूप जास्त दम्याचा त्रास आहे किंवा पॅरालायसिसचा पेशंट आहे, जो खूप वर्षापासून बेडवर पडून आहे किंवा खूप जास्त कमरेचा त्रास किंवा खूप जास्त मणक्याचा त्रास एखाद्याला असेल, रक्त पुरवठा शरीरामध्ये व्यवस्थित होत नाहीये, खूप कमी रोग प्रतिकारक शक्ती आहे एखाद्याची, त्या व्यक्तीला फक्त आपण 30 बेरीज आकायचुना देतो. किंवा स्किन डिझीज, खूप सिव्हिअर स्किन डिझीज आहे, खूप वर्षानुवर्ष स्किन डिझीज चालू आहे, काहीही ट्रीटमेंट घेऊन ते रिकवर नाही झालेला, अशी जे पेशंट असतात त्यांना आपण फक्त 30 बेरीज रेकमेंड करतो. बाकी सगळ्यांना आपण फक्त 12 बेरीज आकायचुना रेकमेंड करतो. आय होप सगळ्यांनाही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की 12 बेरीज कुणाला द्यायचे आणि 30 बेरीज कुणाला द्यायचे. त्यामुळे कृपया सगळ्यांना 30 बेरीज रेकमेंड करू नका. जिथे गरज आहे तिथे फक्त 30 बेरीज रेकमेंड करा. आणि आज जसं मी तुम्हाला सांगितलं, आज आपण सगळे श्वसन संस्थे संबंधित म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक संबंधित आजारासाठी जे उपयुक्त द्रव्य आहेत आपल्याकडे, जे उपयुक्त प्रोडक्ट आहेत गणेशकडे, त्या प्रोडक्ट बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. या सीझन चेंज मुळे बऱ्याच लोकांना, जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्दी खोकला ताप येणे किंवा नुसतीच कणकण असणे, ताप येणे हे होतं. तर अशा केसेस मध्ये आपण कुठले प्रोडक्ट दिले पाहिजे, इन्स्टंट रिझल्ट साठी कुठले प्रोडक्ट दिले पाहिजे आणि काय डोसेस दिले पाहिजे, आणि अस्थमाचे पेशंट किंवा सीओपीडीचे पेशंट, ह्या पेशंटला कुठले औषध दिले पाहिजे, कुठल्या कंडिशन मध्ये, कुठल्या सिम्पटम्स मध्ये कुठले औषध आणि किती डोस दिले पाहिजे, याबद्दल आता आपण डिस्कस करणार आहोत. पहिला आपला जो प्रोडक्ट आहे आजचा ते आहे गिलॉय. गिलॉय, आता गिलॉय बद्दल तर बऱ्याच जणांना माहिती असेल की गिलॉय आपण कधी रेकमेंड करतो. हे बघा, कुठल्याही प्रकारचा ताप असो, कुठल्याही प्रकारचा, ते मग नॉर्मल ताप असो, क्लायमेट चेंज मुळे झालेला इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन असो, व्हायरल इन्फेक्शन असो, फंगल इन्फेक्शन मुळे ताप आलेला असो किंवा मलेरियाचा ताप असो, टायफॉइडचा असो, डेंग्यूचा असो, चिकनगुनियाचा असो, कुठल्याही प्रकारचा फिवर असेल, निमोनियाचा पेशंट, काविळीचा पेशंट, काविळीच्या पेशंटला तुम्हाला माहिती पॅरासिटामॉल बॅन असतो. काविळीच्या पेशंटला कधीही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या पेशंटला सुद्धा कधीही डॉक्टर्स पॅरासिटामॉल देत नाही, कारण पॅरासिटामॉलच्या मागेच लिहिलेलं असतं, त्या गोळीच्या पाठीमागेच लिहिलेलं असतं की ओव्हर डोसेज ऑफ पॅरासिटामॉल लीड्स टू लिव्हर डॅमेज. आणि कावीळ हे जे आजार आहे हे लिव्हरशी संबंधित आजार आहे. लिव्हरचे जे बाईल एन्झाईम आहे हे एक्सेसिव्ह सिक्रेशनमुळे किंवा त्याच्या ब्लॉकेजमुळे होणारा जो आजार आहे त्याला कावीळ असं म्हटलं जातं. तर त्यामुळे काविळीमध्ये कधीही पॅरासिटामॉल दिलं जात नाही. कितीही ताप असेल तरी ते आयुर्वेदिक मेडिसिन बरेच वेळेला इव्हन ॲलोपॅथिक ट्रीटमेंट, ॲलोपॅथिक डॉक्टर सुद्धा, एमबीबीएस एमडी डॉक्टर सुद्धा आयुर्वेदिकच ट्रीटमेंट रेकमेंड करतात काविळीच्या कंडिशन्स मध्ये. मग आपण का नाही देऊ शकत काविळीला किंवा ताप असताना गिलॉय? तर जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठल्याही प्रकारचा ताप असो, तुम्ही बिंदास त्या पेशंटला गिलॉय देऊ शकता. जेव्हा ताप जास्त असतो त्यावेळेला दिवसातून 3 वेळा गिलॉय द्यायचं जेवल्यानंतर. आणि जर ताप खूप जास्त असेल, समजा जर 102, 103 या डिग्री मध्ये जर टेम्परेचर असेल आणि जर ताप उतरत नाही असं लक्षात आलं, तर दिवसातून 3 वेळा 2-2 वेळा सुद्धा गिलॉयचे देऊ शकता. आणि फिवर खूप कंट्रोल मध्ये येईल आणि
त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशंट सिरियस होणार नाही किंवा ताप वाढून पेशंटला दुसरा काहीतरी आजार होणार नाहीये. डेफिनेटली गिलॉय हे जे आहे हे लिव्हर एन्झाईम लिव्हर टॉनिक असल्यासारखं आहे. गिलॉय हे लिव्हर टॉनिक आहे. त्यामुळे गिलॉय लिव्हर एन्झाईम्सला खूप बऱ्याच वेळेला काय होतं की जेवण आपल्याला ताप आला की जेवण जात नाही, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम सुद्धा बिघडते. ते का होतं? कारण लिव्हर कुठेतरी हॅम्पर झालेलं असतं, लिव्हरला कुठेतरी इजा झालेली असते ज्या वेळेला आपल्याला ताप येतो त्यावेळेला. त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टमला इम्प्रूव्ह करण्यासाठी गिलॉय खूप उपयुक्त आहे. कुठलेही डायजेस्टिव्ह सिस्टम संबंधित सुद्धा जर आजार असतील, समजा अन्न नलिकेचे काही आजार असतील, बऱ्याच जणांना अन्न नलिकेशी रिलेटेड बरेचसे आजार असतात. गॅस्ट्रायटिसचा आजार असतो, म्हणजे वारंवार पित्त झाल्यामुळे पेशंटला एंडोस्कोपी केलं जातं. ठीक आहे, एंडोस्कोपी मध्ये मग त्यांच्या लक्षात येतं की त्यांना पॅन गॅस्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रायटिस आहे. मग अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण गिलॉय देऊ शकतो, कारण हे पचनक्रियेलाही इम्प्रूव्ह करतात. प्लस जे इजा आतमध्ये झालेले असते, गॅस्ट्रायटिस म्हणजे काय, तर अन्न नलिका जी असते, अन्न नलिकेला आतून सूज आलेली असते, त्याला गॅस्ट्रायटिस असं म्हटलं जातं. ही सूज कमी करण्यासाठी गिलॉय खूप उत्तम कार्य करतं. त्यामुळे अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण गिलॉय देऊ शकतो. अल्सर्स मध्ये, ज्यांना अन्न नलिकेमध्ये म्हणजे आतड्यांमध्ये अल्सर्स असतात, जसं डिओडिनल अल्सर झालं, पेप्टिक अल्सर झालं, अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण गिलॉय रेकमेंड करू शकतो. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की गिलॉय आपण कुठे कुठे आणि किती उपयुक्त द्रव्य आहे, कुठल्या कुठल्या आजारासाठी आपण रेकमेंड करू शकतो. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलेही युरिन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील पेशंटला, लघवीला जळजळ होणे, लघवी होत असताना दुखणे, पोटात कळ मारणे, अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण गिलॉय त्यांना रेकमेंड करू शकतो. अस्थमाच्या पेशंटला जिथे दम लागून खूप जास्त छाती दुखत आहे किंवा बरगड्यांमध्ये दुखत आहे, अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण अस्थमाच्या पेशंटला गिलॉय देऊ शकतो. डिसेंट्री डायरिया म्हणजे खूप जास्त जुलाब होणे, पोटात कळ मारून जुलाब होणे, अशा कंडिशन्स मध्ये आपण गिलॉय देऊ शकतो. कारण गिलॉय पचन क्रियेसाठी उत्तम द्रव्य आहे, व्यवस्थित पचन करतं खाल्लेलं अन्न, आणि पोट साफ न होण्या या कंडिशन मध्ये किंवा अति जुलाब होणे या कंडिशन्स मध्ये सुद्धा ते खूप उत्तम कार्य करतं. कुठल्याही स्किनचा आजार असो त्याच्यासाठी सुद्धा गिलॉय खूप उपयुक्त द्रव्य आहे. आणि स्पेशली डायबेटीस साठी, डायबेटीस साठी कसं उत्तम आहे हे जे गिलॉय जे आहे हे काय करतं, शुगर लेवलला बॉडीमध्ये कंट्रोल करतात. ते कसं कंट्रोल करतं पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. शुगर लेवलला कंट्रोल करून हे इन्सुलिनला प्रॉपरली ऍब्झॉर्ब करण्यास मदत करते. त्यामुळे हे डायबेटीसच्या पेशंटला आपण रेकमेंड करू शकतो. डायबोसुधा सोबत आपण गिलॉय त्यांना रेकमेंड करू शकतो जर शुगर अनकंट्रोल असेल तर, किंवा नाही दिलं डायबोसुधा सोबत, शुगर जर कंट्रोल्ड असेल तर फक्त डायबोसुधा देऊ शकता तुम्ही, पण जर अनकंट्रोल्ड शुगर असेल तर डायबोसुधा सोबत गिलॉय देणे गरजेचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त गाऊट म्हणजे ज्यांना युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांधे दुखतात. बऱ्याच वेळेला मला कसे मेसेज येतात, पेशंटला युरिक ऍसिडचा आजार आहे. कृपया असे मेसेज करण्यापेक्षा तुम्ही मला पेशंटचे रिपोर्ट पाठवत जा, कारण बऱ्याच वेळेला हे मला कळत नाही की युरिक ऍसिड वाढल्यामुळे पेशंटला त्रास होतो की युरिक ऍसिड कमी झाल्यामुळे. त्यामुळे युरिक ऍसिडचा नक्की काय त्रास आहे हे मला रिपोर्ट बघून लक्षात येईल. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही मला अशा पेशंटची डिस्कस करता तेव्हा मला पेशंटचे रिपोर्ट पाठवत जा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे युरिक ऍसिड जेव्हा वाढलेलं असतं त्या कंडिशन मध्ये सांध्यांमध्ये सूज येते, तर अशा कंडिशन मध्ये पेशंटला आपण गिलॉय देऊ शकतो. सांध्यांची सूजही कमी होते, आणि सांधे काय होतात अशा वेळेला, ज्या सांध्यांना सूज असते ते सांधे असे गरम झालेले असतात, एकदम भाजतात सांधे हाताला, फक्त तेवढाच भाग तो गरम झालेला असतो, अंगात ताप नसते पण फक्त तेवढाच भागाला उष्णता असते. त्या कंडिशन मध्ये आपण पेशंटला गिलॉय देऊ शकतो. दिवसातून 3 वेळा गिलॉयचे एक टॅबलेट द्यायचे, त्याला युरिक ऍसिड सुद्धा कंट्रोल मध्ये येईल, प्लस ते सांध्यांचं दुखणं, सूज आणि जी उष्णता आहे सांध्यांच्या ठिकाणी तेही कमी होईल. त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना जेवण जात नाही, अजिबात जेवण बघून खाण्याची इच्छा होत नाही, असे जे पेशंट असतात त्यांना सुद्धा आपण गिलॉय देऊ शकतो. गिलॉयमुळे खाण्याची इच्छा वाढते, कारण पचनक्रिया हे इम्प्रूव्ह करते. त्यामुळे डोळ्यांशी संबंधित काही आजार असतील, जसे डोळे टोचणे, डोळ्यांना जास्त खाज येणे किंवा वारंवार डोळे फोडण्याची इच्छा होणे, असे जे कंडिशन्स असतात डोळ्यांचे, त्या कंडिशन्स मध्ये आपण गिलॉय रेकमेंड करू शकतो.
आता गिलॉय मध्ये काय काय महत्वपूर्ण कंपाऊंड आहे त्याच्यामुळे गिलॉय एवढं इम्पॉर्टंट आहे, गिलॉय एवढं उपयुक्त आहे ते आपण जाणून घेऊयात. गिलॉय मध्ये जे महत्वपूर्ण कंपाऊंड आहेत ते आहे टर्पिनॉइड्स, अल्कलॉइड्स, लिग्नॅन्स अँड बेर्बरिन. ठीक आहे. टर्पिनॉइड जे आहे हे टर्पिनॉइड कंपाऊंड काय आहे, काय कार्य करतं हे गिलॉय मधलं टर्पिनॉइड कंपाऊंड जे आहे हे अँटी मायक्रोबियल, अँटी व्हायरल, अँटी कॅन्सर आणि अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहे. म्हणजे नक्की काय कार्य करतं बरं हे अँटी मायक्रोबियल आणि अँटी व्हायरल? म्हणजे आपल्याला जे काही सर्दी खोकला ताप जे मी तुम्हाला सांगितले हे जे इन्फेक्शन्स होतात किंवा या क्लायमेट मध्ये आता जे सीझन चालू आहे पावसाळ्याचा सीझन, या सीझन मध्ये शक्यतो होणारे जे ताप येतात किंवा या सीझन मध्ये येणारे जे सर्दी खोकल्याचे आजार असतात हे फक्त व्हायरल इन्फेक्शन असतात. या सीझन मध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप रेअर कंडिशन्स मध्ये होतात. म्हणजे एक 10 ते 20% जणांना फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं. 80% लोकांना ज्यांना कुणाला सर्दी खोकला ताप येतो त्यांना मात्र व्हायरल इन्फेक्शन असतं. ते कसं ओळखायचं की हे व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे की मायक्रोबियल आहे? महत्वाचं मी सांगते, व्हायरल इन्फेक्शन जे आहे त्याच्यामध्ये थंडी खूप वाजून येते. कितीही तुम्ही स्वेटर घाला किंवा गरम कपडे जरी तुम्ही ब्लँकेट जरी तुम्ही अंगावर घेऊन झोपलं तरी थंडी जात नाही. खूप जास्त अक्षरशः कुडकुड अशी वाजून येते. त्या वेळेला समजायचं की हे व्हायरल इन्फेक्शन आहे. पण बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये एवढी थंडी वाजून येत नाही. आणि व्हायरल इन्फेक्शन मध्ये प्रचंड डोकं दुखणं, सर्दीने छाती जाम होणे हे सगळे सिम्पटम्स असतात. त्यामुळे समजून घ्यायचं की व्हायरल इन्फेक्शन आहे. तर व्हायरल इन्फेक्शन साठी ऍक्च्युली तसं बघितलं गेलं तर ऍलोपॅथी मध्ये व्हायरल इन्फेक्शन साठी ट्रीटमेंट नाहीये. ऍलोपॅथीचं म्हणणं आहे की व्हायरल इन्फेक्शन 7 दिवसांनी आपोआप कमी होतं. मग आपण काही ट्रीटमेंट देत नाहीत का? व्हायरल इन्फेक्शन असलं तरी ऍलोपॅथीचे डॉक्टर काय करतात माहिती तुम्हाला? अँटीबायोटिक्स देतात. ऍक्च्युली अँटीबायोटिक्सचं मेन काम काय? बॅक्टेरियल इन्फेक्शनला कंट्रोल करणं. आणि मग व्हायरल इन्फेक्शनला तुम्ही कसं देणार? तरी सुद्धा ते देतात, कारण त्यांच्याकडे व्हायरल इन्फेक्शनसाठी ट्रीटमेंटच नाहीये, अँटीव्हायरल ट्रीटमेंट नाहीये. त्यामुळे ते काय करतात, व्हायरल इन्फेक्शन जरी असलं तरी बॅक्टेरियल अँटीबायोटिकच देतात. पण आपण गिलॉय देऊ शकतो. ज्यांना व्हायरल इन्फेक्शन आहे त्यांच्यासाठी गिलॉय फार उत्तम द्रव्य आहे, ज्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होत नाही आणि पेशंट खूप लवकर रिकव्हर होतो. इम्युन सिस्टम कॉम्प्रोमाइज न करता, म्हणजे इम्युन सिस्टमही कमी कॉम्प्रोमाइज होत नाही, विकनेसही येत नाही. कारण ओव्हर युसेज ऑफ अँटीबायोटिकने काय होतं, खूप जास्त अँटीबायोटिक घेतल्यामुळे विकनेस येतो, प्रचंड विकनेस होतो आणि जेवणही जात नाही, तोंडात कडवटपणा येतो खूप जास्त मेडिसिन्स, आयुर्वेदिक मेडिसिन्स खाल्ल्यामुळे. तसं आपण आयुर्वेदिक मेडिसिन्सचा प्रॉब्लेम होत नाही. आयुर्वेदिक मेडिसिन खाल्ल्यामुळे तोंडाची चव जात नाही किंवा त्याच्यामुळे विकनेस कधीही येत नाही. त्यामुळे अँटीव्हायरल इन्फेक्शन हे लक्षात आलं असेल तुमच्या की गिलॉय किती उत्तम अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त अँटी कॅन्सर इथं म्हटलं गेलं आहे. अँटी कॅन्सर म्हणजे पेशंट जर 4th स्टेज मध्ये आहे तर तो रिकव्हर होणार नाही, एवढं लक्षात घ्या. फक्त आपण फर्स्ट स्टेज कॅन्सर, इनिशियल स्टेजचे जे कॅन्सर असतात त्या पेशंटला आपण गिलॉय देऊ शकतो इम्युन सिस्टम डेव्हलप करण्यासाठी, इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी. कारण इम्युन सिस्टम कॉम्प्रोमाइज झालेली असते कॅन्सरच्या पेशंटमध्ये, तर इम्युन सिस्टमला डेव्हलप करण्यासाठी आपण त्यांना गिलॉय देऊ शकतो. आणि अँटी डायबेटिक, मी मगाशी तुम्हाला सांगितलं हे खूप उत्तम अँटी डायबेटिक आहे. तर कसं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ज्या पेशंट्स मध्ये इन्सुलिन इंजेक्शन चालू नसतात त्या पेशंट्स मध्ये ज्यांना फक्त टॅबलेट चालू असतात डायबिटीस साठी, ठीक आहे, त्या पेशंट्स मध्ये हे खूप उत्तम कार्य करतात. ते कसं, तर त्या पेशंट मध्ये काय होतं की इन्सुलिन सिक्रेट तर होत असते पॅन्क्रियास मध्ये, पण ते इन्सुलिन ग्लुकोज, आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते ग्लुकोज मध्ये ट्रान्सफॉर्म होतं. आपण जे काही खाऊ ते सगळंच ग्लुकोज मध्ये ट्रान्सफॉर्म होतं. का तर ग्लुकोज आपल्या शरीराला एनर्जी देते. पण हे जे ग्लुकोज पेशींमध्ये मध्ये जर ऍब्झॉर्ब झालं, पेशींमध्ये हे समावेश झाला तरच ते आपल्याला एनर्जी देऊ शकतं. जर हे पेशींमध्ये गेलंच नाही, ग्लुकोज फक्त रक्त प्रवाहात राहिला, फक्त ब्लड मध्ये राहिलं शुगर ग्लुकोज, तर मग ब्लड शुगर लेवल वाढते. आपण म्हणतो मग शुगर वाढलंय का? कारण ते पेशीमध्ये गेलेलंच नसतं. त्यामुळे शुगर लेवल हे रक्तामध्ये वाढलेलं असतं आणि आपल्या शरीराला एनर्जी नसते, विकनेस येतो. तर हे जे गिलॉय आहे ते काय करतं, हे इन्सुलिन जे आहे, इन्सुलिनला ग्लुकोजला पेशींमध्ये ऍब्झॉर्ब होण्यासाठी मदत करते. या प्रकारे जर हे ग्लुकोज जेव्हा पेशींमध्ये ऍब्झॉर्ब होतात तर पेशींना आपल्या एनर्जी मिळते आणि ते व्यवस्थित कार्य करतात आणि ब्लड लेवल मध्ये जो शुगर आहे ते कंट्रोल मध्ये येतं. आता अल्कलॉइड्स काय काम करतं? अल्कलॉइड्स ऍक्च्युली गिलॉय जे आहे ना, प्रचंड खूप कडू असतं, खूप प्रचंड कडू असतं. आणि ह्याचा जो कडू
जो हा टेस्ट आहे तो अल्कलॉइड्स मुळे असतो. आणि हे जे अल्कलॉइड्स आहे ते कशा कशामध्ये उपयुक्त आहे ते आपण बघून घेऊया. हाय ब्लड प्रेशर, ज्यांना खूप जास्त ब्लड प्रेशर आहे, पेन, खूप जास्त सांधे दुखत असतील, कंबर दुखत असतो, अंग दुखत असेल, बऱ्याच जणांना कणकण आली, ताप आला तरी प्रचंड अंग दुखत असतं, अशा कंडिशन्स मध्ये आपण गिलॉय देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितलं कुठल्याही प्रकारचा ताप असतो त्याच्यामध्ये आपण गिलॉय देऊ शकतो. तर गिलॉय मधला कुठला कंपाऊंड कशासाठी उपयुक्त आहे इथे मी तुम्हाला दिलेलं आहे. मलेरिया आणि पोटात कळ जेव्हा मारून येते, बऱ्याच वेळा टायफॉइडच्या आजारामध्ये सुद्धा प्रचंड पोटात कळ मारत असते, किंवा काही काहींना पोटाच्या आजारामुळे सुद्धा पोटात कळ मारत असते. तर त्या कंडिशन्स मध्ये हे अल्कलॉइड जे कंपाऊंड आहे गिलॉय मधलं हे खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे अशा कंडिशन्स मध्ये आपण गिलॉय त्यांना रेकमेंड करू शकतो, पोटात कळ मारणे, मलेरिया, टायफॉइड सारख्या तापांसाठी. आणि नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये आहे कंपाऊंड लिग्निन. आता हे लिग्निन काय करतं बरं, हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी कंपाऊंड आहे. ह्याच्यामुळे काय होतं की कुठे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, सांध्यांना सूज असो किंवा शरीरात कुठे सूज असो, किंवा काही जणांना काय होतं की हिमोग्लोबिन बॉडीमध्ये जेव्हा हिमोग्लोबिन लेवल कमी झालेलं असतं, आपण म्हणतो की बाबा ह्यांना पांडू रोग झालेला आहे किंवा रक्त कमी झालेलं आहे. रक्त कमी म्हणजे नक्की काय असतं, जेव्हा हिमोग्लोबिन घटक शरीरामध्ये कमी होतो त्यावेळेला आपण म्हणतो की ह्या माणसाच्या शरीरात रक्त कमी झालेलं आहे. आणि त्यावेळेला काय होतं की हिमोग्लोबिन तर कमी असतं, वजन वाढत असतं किंवा शरीर फुगत असतं. तर ते कशामुळे, कारण ब्लड सेल्युलर लेवल जे आहे त्याच्यामध्ये ब्लड सेल्स कमी झाल्यामुळे ब्लडचे मेम्ब्रेन जे आहेत, सेल्युलर मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये पाणी भरल्यासारखं होतं आणि त्याच्यात सूज येते. तर हे सूज कमी करण्यासाठी लिग्निन कंपाऊंड खूप उपयुक्त ठरतं. म्हणजे आपण रक्त कमी आहे किंवा हिमोग्लोबिन त्या व्यक्तीमध्ये कमी आहे अशा कंडिशन्स मध्ये आपण त्यांना गिलॉय रेकमेंड करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, हे त्वचारोग, कुठल्याही प्रकारच्या त्वचारोगासाठी खूप उपयुक्त ठरतं हे गिलॉय. आणि कार्डिओव्हास्क्युलर डिझीज मी तुम्हाला इथे सांगितलं, म्हणजे हृदयाचे विकार किंवा रक्त प्रवाह जर व्यवस्थित होत नसेल किंवा हृदयाला वीकनेस असेल किंवा बऱ्याच जणांना छातीत दुखते, जसं मी तुम्हाला सांगितलं की रक्त कमी झाल्यावर सुद्धा बऱ्याच जणांना दम लागतो, छातीत दुखतं, पाठीत दुखतं, आणि असं लोकांना वाटतं की अरे आपल्याला हार्ट अटॅक झालेलं नाहीये ना. तसं काही नसतं. रक्त कमी झालं, हिमोग्लोबिन कमी झालं की रक्त प्रवाह कमी होत असतो, हृदयाला पाहिजे तेवढा रक्त पुरवठा होत नाही, त्यामुळे छातीत दुखणं, छातीत घट्टपणा वाटणं, पाठीत दुखणं, डोक्यात दुखणं, डोक्यात चक्कर येणं, हे सगळं होतं. तर अशा कंडिशन्स मध्ये आपण त्यांना गिलॉय रेकमेंड करू शकतो. गिलॉय हे जे आहे ह्याच्यामध्ये जो लिग्निन कंपाऊंड आहे हे कोलेस्ट्रॉल लेवललाही कंट्रोल करण्यास खूप मदत करते. हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉलचे लेवल मॅनेज करतं. नेक्स्ट आपण बघूया ह्याच्यातला कंपाऊंड काय, बर्बरी कंपाऊंड ह्याच्यामध्ये आहे. एकच मिनिट, मला वाटतं हे चेंज होत नाहीये. ठीक आहे, तर नेक्स्ट कंपाऊंड आहे ह्याच्यामध्ये बर्बरीन. बर्बरीन काय करतं तर ब्लड शुगर लेवलला कंट्रोल करतं, प्लस हे बॅड कोलेस्ट्रॉल लेवलला कमी करून गुड कोलेस्ट्रॉल लेवलला शरीरमध्ये वाढवतं. आणि बरेचसे ताप तुम्हाला मी सांगते की ग्राम निगेटिव्ह नावाचे काही ऑर्गॅनिझम्स असतात. ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम मध्ये बघा, काही लोकांना बरेच दिवस ताप राहतो, महिन्यानुमहिने ताप राहिलं की मग डॉक्टर जे आहेत एमबीबीएस डॉक्टर, ते ब्लड कल्चर किंवा युरिन कल्चर टेस्ट करायला सांगतात. आणि त्या कल्चर टेस्ट मध्ये क्लेब्सिलिया निमोनिया, ई कोलाय, सिडोमोनस किंवा प्रोटस सारखे काही ऑर्गॅनिझम्स येतात, आढळून येतात. आणि हे ऑर्गॅनिझम्स साठी ते फक्त हायर अँटीबायोटिक्स रेकमेंड करतात, कारण कल्चर टेस्ट सोबत सेन्सिटिव्हिटी टेस्ट पण केली जाते. आणि ह्या सेन्सिटिव्हिटी टेस्ट मध्ये तिथे दिलं गेलेलं असतं की कुठल्या कुठल्या अँटीबायोटिक्स त्या ऑर्गॅनिझम साठी उत्तम आहेत. कारण हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत जे इथे मी मेन्शन केलेले आहे, क्लिब्सिलिया निमोनिया, ई कोलाय, सिडोमोनस, हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे जे माइल्ड अँटीबायोटिक्स असतात त्यांना कधीही रिस्पॉन्ड करत नाही, ह्यांच्यासाठी हायर अँटीबायोटिक्स द्यावे लागतात. आपण माइल्ड अँटीबायोटिक जरी घेतलं तरी प्रचंड विकनेस येतो. मग जेव्हा हायर अँटीबायोटिक दिलं जातं तेव्हा शरीरात किती विकनेस येत असेल याबद्दल तुम्हाला थोडा आयडिया आलेलाच असेल. त्याच्या व्यतिरिक्त विकनेस तर येतो, पण इम्युनिटी कॉम्प्रोमाइज होते, म्हणजे खूप कमी रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते, विकनेस प्रचंड येते. आपण एक आजार बरा करायला जातो, विकनेस येतो म्हणून परत सलाईन लावा, बाकीच्या ह्या ऑर्गॅनिझमला बरं करूपर्यंत हायर अँटीबायोटिक वापरले म्हणून बाकी कुठलं तरी ऑर्गन खराब झालेलं असतं. तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत
ह्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण गिलॉय देऊ शकतो. आपण आकाय सोना सोबत गिलॉय देऊ शकतो. अशा कंडिशन मध्ये जिथे ब्लड कल्चर मध्ये किंवा युरिन कल्चर मध्ये हे जे असे आजार आढळून येतात, अशा कंडिशन मध्ये तुम्ही डेफिनेटली ह्यांना 30 बेरीजचा आकाय सोना गिलॉय सोबत देऊ शकता. म्हणजे हा पेशंट खूप लवकर रिकव्हर होतो. आता आपण बघूया आयुष्वात. आयुष्वात, आता आयुष्वात बऱ्याच वेळेला मी एक्सप्लेनही केलेलं आहे की आयुष्वात हे जे आहे हे द्रव्य हे आपल्याला आता कोविडच्या सिच्युएशन्स मध्ये खास आयुष मिनिस्ट्रीने हे लॉन्च केलेलं होतं आयुष्वात. तर का बरं आयुष मिनिस्ट्रीने यावेळेला लॉन्च केलेलं आहे? पूर्वी सुद्धा हे होतं पण बऱ्याच लोकांना याबद्दल कल्पना नव्हती. पण आता आयुष मिनिस्ट्रीने स्पेसिफिकली रेकमेंड केलंय आयुष्वातला. का? कारण बऱ्याच जणांना पूर्वी काय झालं, ज्या वेळेला कोविड आलं कोणाच्या लक्षात येत नव्हतं. बरेचसे रिसर्च चालले होते, ट्रायल अँड एरर चालले होते. ट्रायल अँड एररच्या मध्ये पेशंट्सला खूप त्रास होतो. म्हणजे डॉक्टर्स काय करत होते की प्रत्येक औषध ट्राय करून बघा, पेशंट बरा झाला तर झाला, नाही झाला तर नाही, अशी कंडिशन चालू होते. तर अशामध्ये काय झालं, आयुष मिनिस्ट्रीने रेकमेंड केलं आयुष्वात. कारण कुठेतरी पेशंट जसं मी तुम्हाला सांगितलं की कोविडच्या कंडिशन मध्ये ट्रायल अँड एरर चालू होतं. ट्रायल अँड एरर करताना बरेच वेळेला एमबीबीएस डॉक्टर्स काय करतात, ॲलोपॅथिक डॉक्टर्स पेशंट्सला देतात ते अँटीबायोटिक आणि स्टेरॉइड्स, हायर अँटीबायोटिक, त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असं म्हटलं जातं. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि स्टेरॉइड्स दिले जातात पेशंटला. आणि आता ह्याचे साईड इफेक्ट तुम्हाला मी मगाशीच एक्सप्लेन केलेलं आहे काय काय होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त पेशंटला सुरुवातीला दिलं गेलं होतं HCQ. इनफॅक्ट ज्यांना कोविड झालेलंही नाहीये, स्पेशली जे मेडिकल फील्डचे लोक आहेत किंवा जे पोलीस लाईन मधले लोक आहेत, त्यांना खूप जास्त एक्सपोज व्हायचं कोविड. सुरुवातीला जेव्हा कोविड आलं त्यावेळेला ज्यांचं एक्सपोजर जास्त व्हायचं त्या सगळ्यांना HCQ चे टॅबलेट किंवा इंजेक्शन दिले जायचे. आता हे HCQ काय? HCQ म्हणजे हायड्रोक्लोरोक्विन, आणि ह्याचे प्रचंड साईड इफेक्ट आहेत. स्पेशली खूप मोठे साईड इफेक्ट किंवा खूप मोठं कॉम्प्लिकेशन म्हणजे हृदयाचा विकार. HCQ मुळे लोकांना हृदयाचे विकार होतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला ECG करून, शक्यतो जे लोक 40च्या वरचे होते त्या लोकांना ECG करून मग HCQ दिलं गेलंय. पण आत्ताच्या काळामध्ये फक्त हृदयाचा विकार 40च्या नंतरच होतं का? ऍक्च्युली 20व्या शतकात होतं. म्हणजे 20th सेंचुरी मध्ये लोकांचं असं म्हटलं जायचं की 40च्या नंतर हृदयाचे विकार होतात. पण आत्ताचा काळ तसा नाहीये. या 21व्या शतकात लोकांना हृदयाचे विकार आता आपण बघतो 20-25च्या मुलांना सुद्धा बीपीच्या गोळ्या चालू असतात, हृदयाचे विकार झालेले असतात, हार्ट अटॅक झालेला असतो. त्यामुळे HCQचे किती कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ECG न करता देणे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ECG करून सुद्धा बऱ्याच जणांना ज्यांना ECG तेव्हा आधी नॉर्मल आलेला आहे पण HCQ चे मेडिसिन दिल्यानंतर ECG मध्ये चेंजेस येणे किंवा हृदयाचे विकार होणे हे असे प्रॉब्लेम झालेले आहेत. जेव्हा आयुष मिनिस्ट्रीच्या लक्षात आलं की असे काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात HCQ ने, किंवा कोविड मध्ये जे हायर अँटीबायोटिक आणि स्टिरॉइड्स दिले जातात त्यामुळे पेशंटला मृत्यू होतो किंवा पेशंट रोगप्रतिकारक शक्ती वाढते, किंवा मोस्टली पेशंट जे डायबेटिक आहेत त्यांचे शुगर लेवल खूप अनकंट्रोल्ड कंडिशन्स मध्ये वाढत गेलेले आहेत. आणि बऱ्याच जणांना असंही झालेलं आहे की व्हायरल इन्फेक्शनमुळे आणि ओव्हर डोसेज ऑफ स्टिरॉइड्समुळे ज्यांना डायबिटीस नाहीये त्यांना सुद्धा डायबिटीसचा आजार झालेला आहे कोविड मध्ये. तर अशा हे सगळे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी, हे सगळे कंडिशन्स अवॉइड करण्यासाठी आयुष मिनिस्ट्रीने आयुष्वात त्यावेळेला आणलेला आहे आपल्यापर्यंत. आता हे आयुष्वात फक्त कोविडच्याच कंडिशन मध्ये महत्वाचं आहे का बाकीच्याही आजारांसाठी उपयुक्त आहे याबद्दल बोलूया. कारण आता तुम्ही म्हणत असाल आता तर कोविड कमी झालेलं आहे मग कशाला आपल्या तनेजने अजूनही आयुष्वात आपल्याला दिलेला आहे. तर कोविडच्या कंडिशन मध्ये होतच, पण असं नाहीये की कोविड गेले म्हणजे कम्प्लिटली निर्मूलन झालेलं आहे. आता आपण काही दिवसापूर्वीच न्यूज ऐकत होतो की मुंबईमध्ये परतही कोविड वाढलेला आहे. कोविडचे पेशंट परत खूप जास्त प्रमाणात मुंबईमध्ये वाढले आहेत. आता पुण्यामध्येही वाढण्याची शक्यता आहे अशी न्यूज होती, पण तरीही पुण्यामध्ये बऱ्याच कंट्रोलमध्ये आलेला आहे. तर पुढेही जाऊन कॉम्प्लिकेशन येऊ शकतात, किंवा दुसऱ्या कुठल्या आजारामध्ये आपण आयुष्वात देऊ शकतो याबद्दल आपण येथे चर्चा करणार आहोत. पण याआधी आपण बघूया आयुष्वातमध्ये काय काय कंटेंट आहे. आयुष्वातमध्ये आहे शुंठी, दालचिनी, तुळस आणि काळी मिरी. तर ह्याचे का उपयुक्त आहे ह्याचेही मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन. हे बघा, आयुष्वात जे आहे हे ऍक्च्युअली काय करतं
हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. म्हणजे सेल्स मध्ये सेल ऍक्च्युली इम्युन सिस्टम म्हणजे नक्की काय? रोगप्रतिकारक शक्ती. रोगप्रतिकारक शक्ती कुठे वाढलं पाहिजे? बाहेरून शरीरात फक्त वाढलं पाहिजे की आतल्या प्रत्येक सेल्स मध्ये? सेल्युलर लेवलला हे इम्युन सिस्टम वाढली पाहिजे. आपले जर इंटरनली सेल्स स्ट्रॉंग असतील तर आपण बाहेरून स्ट्रॉंग दिसू. इंटरनली हे सेल्सला स्ट्रेंथ देतं. आयुष्यात जे आहे हे आतून सेल्सला स्ट्रेंथ देतं. सेल्युलर लेवल पासून इम्युनिटी वाढवते, ज्याच्यामुळे रोग कुठलेही आजार होण्याच्या अगोदर आपण त्याला वाचवू शकतो. आता तुम्ही म्हणाल मग आजार होण्यासाठी वाचवू शकतो म्हणजे आपण प्रत्येकानेच आयुष्यात घ्यायचं का? तसं नाही. हे बघा, सुरुवातीला लगेच सगळे सिम्पटम्स खूप स्ट्रॉंग दिसतात अशातला भाग नाहीये. सुरुवात कुठून हलक्यानेच होते ना, की हलकसं नाक तोंडलंय किंवा नाकातून पाणी येतंय, शिंका येत आहेत, छाती भरल्यासारखी वाटतेय किंवा खूप जास्त घसा दुखायला लागलाय, घसा कोरडेपणा वाटतोय, हलकी कणकण आली, अशा ज्या कंडिशन्स तुम्हाला सिम्पटम्स दिसून येतात अशा कंडिशन्स मध्ये तेव्हाच आपण आयुष्यभर घ्यायला सुरुवात केली, दिवसातून 2 वेळा एक एक टॅबलेट, तर सिम्पटम्स वाढू देणार नाही आपण, कारण तिथेच इम्युन सिस्टम बिल्ड होते आणि आपल्याला कुठलेही व्हायरल इन्फेक्शन अटॅक करत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठल्या आजारांना देऊ शकतो? जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की फुफ्फुसाशी निगडीत कुठलेही जे काही आजार आहेत त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. म्हणजे श्वसन संस्थेसंबंधी आजार. श्वसन संस्थेसंबंधी आजार म्हणजे कुठले कुठले आजार येतात? खूप जे कॉम्प्लिकेटेड आजार आहेत किंवा खूप त्या आजारामुळे त्रास होतो. त्रास म्हणजे जास्त होणारे आहेत अस्थमा आणि सीओपीडी. अस्थमामध्ये तुम्ही अस्थमाच्या पेशंटला जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल इतका जास्त त्रास होतो पेशंटला श्वास घ्यायला. ऍक्च्युली अस्थमाच्या पेशंटला एक काळ असा येतो की अस्थमाच्या पेशंटला इतका त्रास होतो की त्याला असं वाटतं की मृत्यू बरं पण मला हे त्रास नको. पण त्या व्यक्तीला मृत्यूही येत नाही, पण तो त्रास प्रचंड भयानक असतो. अजिबात श्वास घेता येत नाही. खूप जोरात श्वास घ्यायचा तो माणूस प्रयत्न करत असतो, खूप जोरात श्वास घेऊन त्यांच्या बरगड्यात प्रचंड दुखत असतं. खूप खोकला येत असतो, घशात आणि छातीत कफ भरलेलं असतं आणि कितीही काही केलं तरी पेशंट रिकव्हर होत नाही. मग अशा कंडिशन्स मध्ये ऍलोपॅथिक डॉक्टर काय करतात? पेशंटला देतात हायड्रोकॉर्टिझॉल. हायड्रोकॉर्टिझॉल नावाचं एक इंजेक्शन देतात आणि हे हायड्रोकॉर्टिझॉल काय? हे एक प्रकारचं स्टिरॉइड आहे, इन्स्टंट स्टिरॉइड, ज्यांना पेशंटला इन्स्टंटली बरं वाटतं. म्हणजे इंजेक्शन दिलं की अर्ध्या तासात पेशंटला छातीतला कफ कमी होतो आणि श्वास घ्यायला त्रास कमी होतो. पण परत स्टिरॉइडचे कॉम्प्लिकेशन तर आपल्याला माहिती आहेत. मग हे अवॉइड करायचं असेल तर आपण काय करायचं? अस्थमाच्या पेशंटला जसा सीझन चेंज होतो लगेच सिम्पटम्स यायची वाढही बघायची नाही, कारण आपल्याला माहिती आहे हा पेशंट अस्थमाचा आहे आणि अस्थमाचा आजार असा आहे की आपण ते मुळापासून नाही काढू शकत. हे आधी लक्षात घ्या. सगळेच आजार आपण मुळापासून नाही काढू शकत, पण आपण ह्या आजारापासून होणाऱ्या त्रासापासून पेशंटला डेफिनेटली वाचवू शकतो. म्हणजे काय, आपण आयुष्यभर घ्यायचं का? नाही, फक्त सीझन मध्ये. कसं असतं की अस्थमाच्या पेशंट्सला फक्त पावसाळ्याच्या दिवसात, म्हणजे जेव्हा आभाळ खूप जास्त येतो, खूप जास्त ह्युमिड वातावरण असतं आणि खूप जास्त थंडी पडते, त्यावेळेलाच खूप जास्त त्रास होतो आणि तो पण एक ठराविक सीझन असतो. जून मध्ये शक्यतो त्यांना त्रास होत नाही. शक्यतो त्यांना जो त्रास होतो तो होतो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये आणि डिसेंबर, जानेवारी. नोव्हेंबरच्या एंड पासून डिसेंबर, जानेवारी या सीझन मध्ये खूप जास्त त्रास होतो. आणि जर आयुष्यातनी एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती इम्प्रूव्ह झाली अकाई सोना आणि आयुष्यात घेऊन, तर त्यांना एक सीझन असाही येतो की त्यांनी जर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जर आयुष्यात रेग्युलर 3 महिने घेतले तर त्यांना थंडीच्या दिवसात डिसेंबर आणि जानेवारी मध्ये गरजही पडत नाही आयुष्याची. तर त्यामुळे सिम्पटम्स सुरू व्हायच्या अगोदरच जसं हे सीझन चेंज व्हायला सुरुवात होतात तेव्हाच अस्थमाच्या पेशंटला आणि सीओपीडीच्या पेशंटला हे आयुष्यात सुरू करून द्यायचं. दिवसातून 2 वेळा एक एक गोळी जेवल्यानंतर. ठीक आहे. आणि अस्थमाच्या पेशंटला आणि सीओपीडीच्या पेशंटला, सीओपीडी म्हणजे नक्की काय ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. त्याच्या अगोदर समजून घ्या की अशा पेशंटला आयुष्यात अशा पेशंटला या सीझन मध्ये फक्त कोमटच पाणी प्यायला द्यायचं दिवसभरात सुद्धा, कारण छातीत ह्या लोकांच्या छातीत आणि घशामध्ये प्रचंड कफ साचलेला असतं. बऱ्याच लोकांना सायनसायटिसचा पण त्रास होतो. म्हणजे सायनसच आपल्याला 4 सायनसेस असतात. फ्रॉन्टल सायनस म्हणजे कपाळाच्या ठिकाणी 2 सायनस, त्याला फ्रॉन्टल सायनस असं म्हटलं जातं. नाकाच्या जवळ 2 सायनस असतात, ज्याला मॅक्झिलरी सायनस म्हटलं जातं.
कपाळाच्या या बाजूला म्हणजे साईडला दोन सायनस असतात, ज्याला इथमॉइड सायनस म्हटलं जातं आणि मॅन्डिब्युलर सायनस, असे पेशंट मध्ये 4 प्रकारचे सायनस, आणि ह्याच्यामध्ये प्रचंड कफ भरलं जातं. आणि या कफामुळे सुद्धा सायनसायटिस, जेव्हा कफ भरतं त्या सायनसमध्ये, सायनस म्हणजे काय, जिथे पोकळ म्हणजे मोकळी जागा असते, पोकळी असते, त्याला सायनस म्हटलं जातं. तर ही जी पोकळी असते आपल्या ह्याच्यामध्ये मध्ये किंवा चेहऱ्याच्या आता दिसताना ही स्किन दिसते, पण आतमध्ये पोकळी असत असेल हे आपल्याला माहित नाहीये, पण त्या पोकळीमध्ये कफ जमा होतो, ह्याला सायनसायटिस असं म्हटलं जातं. बरेच लोकांना सांगतात की आम्हाला सायनसायटिस आहे, सायनसायटिस आहे, पण एक्झॅक्टली त्याला सायनसायटिस काय आहे हे माहित नसतं. त्यामुळे मी तुम्हाला सायनसायटिस एक्सप्लेन केलं की नक्की काय असतं. तर सायनसायटिसच्या पेशंटला सुद्धा आपण आयुष्मान देऊ शकतो. इव्हन सायनसायटिसच्या पेशंटला सुद्धा क्लायमेट चेंज झाला की खूप जास्त त्रास होतो, डोकं दुखणं, चेहरा दुखणं, पूर्ण नाक चोंदणं, हे सगळे त्रास होतात. तर अशा कंडिशन मध्ये आपण आयुष्मान त्यांना देऊ शकतो. आता सीओपीडी काय आहे हे मी तुम्हाला एकंदरीत एक्सप्लेन करतो. जसं तुम्हाला मी सांगितलं की सीओपीडी म्हणजे फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे. तर फुफ्फुस म्हणजे आपण दिसताना बघितलं असेल फुफ्फुस. आता मी तुम्हाला इथे चित्रही दाखवेन. हे बघा, इथे मी या पिक्चर मध्ये तुम्हाला मी फुफ्फुसाचं चित्र दाखवलेलं आहे. दिसतंय इकडे खाली फुफ्फुसाचं चित्र, IL-64 च्या खाली मी फुफ्फुसाचं चित्र दाखवलेलं आहे. आता दिसतंय तुम्हाला काहीतरी झाडांच्या फांद्यासारखं काहीतरी दिसतंय फुफ्फुसाच्या आतमध्ये, ह्याला ब्रॉन्क्युल्स म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये सूज येतं, तर त्याला ब्रॉन्कायटिस म्हटलं जातं. तर ब्रॉन्कायटिसचे आजार किंवा इथे साईडला तुम्हाला एम्फेझेमा म्हणून मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर कसं होतं, हे जे ब्रॉन्क्युल्स असतात किंवा हे झाडाच्या फांदीसारखे जे दिसतात आपल्याला फुफ्फुसाच्या आतमध्ये, त्याच्या खाली छोटे छोटे द्राक्षासारखे काही सेल्स असतात. ठीक आहे, ज्याला एल्व्हिओलाई म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये कफ साचलं जातं आणि ह्याला सूज येते. त्यामुळे दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, खूप जोरजोरात श्वास घ्यावा लागतो आणि बरगड्यांमध्ये दुखतं. ह्याच्यामध्ये प्रचंड सूज आलेलं असतं. तर ह्याला सीओपीडी असं म्हटलं जातं, कारण पूर्ण म्युकस कफ जे आहे ते घट्ट होऊन तिथे चिकटलेलं असतं. तर आयुष्यात जे आहे हे कफ चिकटलेलं आहे आतमध्ये फुफ्फुसामध्ये किंवा ब्रॉन्क्युल्स मध्ये, हे सगळ्या कफाला ते वितळून घेतं, लिक्विफाय करतं आणि हे बाहेर काढतं आयुष्यात. त्यामुळे सीओपीडीच्या आणि अस्थमाच्या पेशंटला आपण हे रेकमेंड करतो. अस्थमाच्या पेशंट आणि सीओपीडीचे पेशंट कसे ओळखायचे हे मी एकंदरीत सांगते. अस्थमाचे जे पेशंट असतात ना, त्यांना लांबून जरी आपण बघितलं पेशंटला, आपला एक 5 फूट जरी लांब जरी पेशंट बसला असेल ना, किंवा एखादा दुसरा फूट जरी पेशंट लांब असला असेल तरी आपल्याला त्याच्या छातीतून टीटी सारखा आवाज येतो. ठीक आहे, तेव्हा लक्षात घ्यायचं की हा पेशंट अस्थमाचा पेशंट आहे, म्हणून ह्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, कारण ह्याला अस्थमा आहे. तर अशा केसेस मध्ये तुम्ही आयुष्मान त्यांना रेकमेंड करू शकता. हे सीटी सारखा आवाज येत असतो छातीमधून, हे बंद झालं की त्यांचा श्वास घ्यायचा जो त्रास आहे तो कमी होऊन जाईल आणि त्यांना व्यवस्थित श्वास घेता येईल. आता आयुष्मान सोबत आपण अजून काय देऊ शकतो अशा पेशंटला? आयुष्मान सोबत त्यांना तुम्ही गिलॉय द्या, त्यांना विमोचना रोल द्या. विमोचना रोलनी त्यांना वाफ घ्यायला सांगायचं, पाण्यात थोडंसं विमोचना रोलचं लिक्विड टाकायचं आणि वाफ घ्यायला सांगायचं. ह्या पेशंटला काय होतं, अस्थमाच्या पेशंटला नेब्युलायझरनी वाफ दिलं जातं, आणि नेब्युलायझरने जे वाफ दिलं जातं त्याच्यामध्ये असतात ब्रॉन्को डायलेटर्स आणि ब्युडोकॉट, हे 2 प्रकारचे वाफेचे ट्यूब्स वापरले जातात. आणि जे अस्थमाचे पेशंट असतात त्यांना त्याचे नावही माहित असतात, ड्युओलिन आणि ब्युडोकॉट वापरले जातात. ड्युओलिन जे आहे ते ब्रॉन्को डायलेटर आहे, आणि हे ब्रॉन्को डायलेटर जे आहे, बऱ्याच जणांना हे ब्रॉन्को डायलेटरने जेव्हा वाफ घेतात तेव्हा हातपाय थरथरतात, कारण ब्रॉन्को डायलेटर्स मुळे शरीरामध्ये खूप जास्त औषधांमुळे खूप जास्त साईड इफेक्ट होतो आणि त्यांचे जे मसल्स आहेत ते रिलॅक्स होऊन शरीर कापायला लागतो पेशंटला. त्यामुळे म्हणजे त्या पेशंटला त्या ब्रॉन्को डायलेटरची एलर्जी असते किंवा ती चालत नाही त्या व्यक्तीला. आणि दुसरं म्हणजे ब्युडोकॉट हे स्टिरॉइड आहे. स्टिरॉइड आपण आधीच अवॉइड करायचं सांगितलं. त्यामुळे आपण त्या लोकांना विमोचना रोलनी वाफ घ्यायला सांगू शकतो. 2 वेळा ह्या लोकांनी जर विमोचना रोलनी वाफ घेतलं दिवसातून आणि आयुष्यात घेतलं, तर त्यांना अस्थमाचा त्रास आणि सीओपीडीचा त्रास कम्प्लिटली बरा होईल. त्यांचं जे कफ चिकटलेलं आहे, घट्ट झालेलं असतं, ते सगळं लिक्विफाय होऊन बाहेर निघून जाईल. ठीक आहे, त्यांना खोकला, घशामध्ये पूर्ण कफ चिकटलेला असतो, खोकून खोकून घसा दुखत असतो, अशा कंडिशन मध्ये सुद्धा हे सगळं कम्प्लिटली क्लिअर होईल. निमोनियाच्या पेशंटला, जेव्हा निमोनियाच्या पेशंट मध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला खोकून खोकून रक्त पडतं
किंवा टीबीच्या पेशंटला खोकून खोकून रक्त पडतं, अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा टीबीच्या पेशंटला, न्यूमोनियाच्या पेशंटला आपण आयुष्य देऊ शकतो. पण आयुष्यात सोबत गिलॉय आणि विमोचना रोल द्यायचा आणि तुलसी ड्रॉप्स दिवसभर त्यांना सांगायचं तुम्ही तुलसी ड्रॉप्सच पाणी प्या. दिवसभर तुलसी ड्रॉपचं पाणी याच्यासोबत त्यांनी घेतलं, आयुष्यात गिलॉय, तुलसी ड्रॉप्स आणि विमोचना रोल, पेशंटला ॲलोपॅथिक मेडिसिनची गरजच पडणार नाही आणि तो पेशंट पूर्णपणे रिकव्हर होईल विथ गुड इम्युन सिस्टम. म्हणजे त्याची इम्युन सिस्टम सुद्धा कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. इनफॅक्ट त्याची इम्युन सिस्टम वाढेल आणि पुढे जाऊन त्याची ह्या मेडिसिन्सची, आयुर्वेदिक मेडिसिन्सची रिक्वायरमेंट सुद्धा कमी होईल. तुमच्या लक्षात आलं ना आता की सनेशने आपल्यापर्यंत किती छान औषधं पुरवलेले आहेत आणि किती चांगल्या पद्धतीने आपण ह्याचा वापर करू शकतो. बऱ्याच वेळेला काय आपल्याला माहिती आहे ते सगळे प्रोडक्ट आहेत पण कसं वापरायचं हे माहित नसतं. त्याच्यासाठी आपण हे झूम सेशन आज ठेवलेलं आहे की कुठले औषधं कशा प्रकारे वापरायचं हे तुमच्याही लक्षात यावे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आज बोलूया आयुष 64 बद्दल. आयुष 64, आता आयुष स्वात आणि आयुष 64 या दोन्ही मधला डिफरन्स मी तुम्हाला सांगते. बऱ्याच वेळेला मला लोक विचारतात की आयुष स्वात देतोय तर मग आयुष 64 पण द्यायचं पेशंटला. आयुष 64 आणि आयुष स्वात दोघं एकत्र देण्याची गरज शक्यतो नाहीये. खूप रेअर कंडिशन्स असे असतात जिथे आपण दोन्ही देतो. म्हणजे आयुष स्वातनी पेशंटला बरं वाटत नसेल तर आपण कॉम्बिनेशन मध्ये आयुष 64 देतो. पण दोन्हीचे रोल कम्प्लिटली वेगळे आहेत. कम्प्लिटली वेगळे आहेत दोन्हीचे पण रोल. कोविडच्या पेशंट्स मध्ये म्हणजे ज्यांना कोविड झालेला आहे किंवा आता कोविड पॉझिटिव्ह आलेला आहे त्या पेशंट्सला आपण आयुष आणि आयुष 64 एकत्र देऊ शकतो. नाहीतर गरज नाही आयुष 64 आणि आयुष स्वात एकत्र देणं. मी जसं सांगितलं आयुष स्वात बरोबर कॉम्बिनेशन मध्ये त्याचं काही द्यायचं असेल तर आकाय सोना, गिलॉय, तुलसी ड्रॉप आणि आडूळसा सिरप तुम्ही देऊ शकता. कारण खोकला खूप जास्त असतो कुठल्याही अस्थमाच्या पेशंटला आणि सीओपीडीच्या पेशंटला. इव्हन निमोनिया, टीबी मध्ये सुद्धा खोकला खूप जास्त असतो. त्यामुळे आडूळसाचं सिरप द्यायचं आणि एवढ्याच फक्त कॉम्बिनेशन मध्ये द्यायचं. गरज नाहीये सीओपीडी आणि अस्थमाच्या पेशंटला. आयुष 64 वापरायचं आणि कोणाला द्यायचं याबद्दल मी तुम्हाला सांगते. आयुष 64 मध्ये आधी काय आहे हे मी सांगते तुम्हाला. त्याच्यामध्ये आहे रक्तवर्णी, कटुकी, विरायत, कुबेर, अक्षबाबा. आता हे जे द्रव्य आहेत हे ऍक्च्युली लंग्सवर जास्त वर्क करत नाहीत एवढं. कोणाचा तरी पण आवाज येतोय, लंग्सवर बंद येणारा करा. ताण थोडासा कमी करतात पण एवढं असं आवाज बंद करा. कफ जे आहे साचलेलं ते कफ कमी करण्याचं काम ते करत राबाई सर म्यूट करा सर. ती RAS, ती RAS म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स, म्हणजे एक आयुर्वेदिक सायन्सचा एक इन्स्टिट्यूट आहे. RAS कंटिन्यू रिसर्च करत असतात आयुर्वेदिक द्रव्य आहेत त्याच्यावरती. म्हणजे अजून आपण काय काय प्रोडक्ट करू शकतो किंवा कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये कुठले द्रव्य देऊ शकतो ह्याच्यावर कंटिन्यू रिसर्च करत असतात सेंट्रल काउन्सिल वाले. तर हे जे आहेत सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स ह्या इन्स्टिट्यूटने आयुष मिनिस्ट्रीद्वारे आयुष 64 टॅबलेट जेव्हा कोविड इनिशियली आलं होतं त्यावेळेला हे परत रिलॉन्च केलं. इनफॅक्ट कारण पूर्वी 1991 मध्ये तेव्हा मलेरियाच्या पेशंटचे खूप म्हणजे मलेरियाने खूप लोकांचे मृत्यू होत होते. पूर्वी होत होते. आता लोकांचे मृत्यू मलेरियाने होत नाहीत कारण आता मलेरियासाठी बरेचसे मेडिसिन्स आलेले आहेत. आयुर्वेदिक मेडिसिन्स पण आहेत आणि ॲलोपॅथिक मध्ये सुद्धा खूप चांगले मेडिसिन्स आलेले आहेत. पण ॲलोपॅथिकचे तुम्हालाही माहिती आहे साईड इफेक्ट काय असतात. त्यामुळे आपण आयुर्वेदाकडे वळालेलो आहे. आता ऑलमोस्ट फक्त भारतच नाही, इनफॅक्ट तसं बघितलं तर आयुर्वेदाचं मूळ भारत आहे. पण कसं झालं माहितीये का भारतापेक्षा जास्त बाहेरचे देशातले जे लोक आहेत पाश्चिमात्य लोक ते जास्त आयुर्वेदाकडे वळलेले आहेत. ते आयुर्वेदाचा जास्त वापर करतात आणि आपण ज्यांचं मूळ आयुर्वेद आहे आपण जास्त पाश्चिमात्य कल्चरकडे जात आहोत. आपण जास्त ॲलोपॅथिक मेडिसिन्स वापरतो आणि कल्चरही पाश्चिमात्य फॉलो करतो. त्याच्यामुळेच आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होत आहेत. तर उलट बाहेरचे पाश्चिमात्य लोक जे आहेत वेस्टर्न कल्चरचे लोक आहेत ते आपलं कल्चर फॉलो करतात आणि आपण वेस्टर्न कल्चर फॉलो करतो. त्याच्यामुळे आपली डेफिनेटली लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज होते. लाईफस्टाईल बदलल्यामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वाढतायत. तर हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स कमी करण्यासाठीच सनेजने आपल्यापर्यंत एवढे उत्तम प्रोडक्ट आणलेले आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगत होतो की 1991 मध्ये मलेरियामुळे लोकांचा खूप जास्त मृत्यू होत असल्यामुळे त्यावेळेला काय झालं CCRAS नी आयुष मिनिस्ट्रीद्वारे आयुष 64 लॉन्च केलं. का तर तेव्हा ही HCQ नावाचं द्रव्य जे मी तुम्हाला सांगितलं कोविड मध्ये सुरुवातीला प्रिव्हेन्शन म्हणून HCQ दिलं जायचं कारण त्यावेळेला वॅक्सिन पण नव्हते. तर प्रिव्हेन्शन म्हणून HCQ दिलं जायचं आणि HCQ चे कॉम्प्लिकेशन
कॉम्प्लिकेशन्स पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे. तर ते लोकांना, बऱ्याच लोकांना एससीक्यू दिल्यामुळे मलेरियामध्ये पेशंट मलेरियातून बरा व्हायचा, पण हृदयाच्या विकाराने पेशंट दगावला जायचा. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून आयुष मिनिस्ट्रीने आयुष 64 त्यावेळेला लॉन्च केलं होतं. त्यावेळेला मलेरियाच्या आजारासाठी आयुष 64 दिलं जायचं. तर हे फक्त आपण मलेरियामध्ये देऊ शकतो का आयुष 64? नाही, आपण डेंग्यू, चिकनगुनियामध्ये सुद्धा आयुष 64 देऊ शकतो. तर तुमच्या लक्षात आलं की आता आयुष 64 आपण कुठे वापरलं पाहिजे? म्हणजे जिथे डासाच्या चावण्यामुळे आजार होतात, अशा कंडिशन्स मध्ये आपण आयुष 64 त्यांना देऊ शकतो. तर आयुष 64 आता रिलॉन्च का केलं मग आयुष मिनिस्ट्रीने? रिलॉन्च याच्यामुळे केलं की आताही जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वी वॅक्सिन्स नसल्यामुळे एचसीक्यू प्रिव्हेन्शन ड्रग म्हणून जेव्हा वापरलं जात होतं कोविड सिच्युएशन्स मध्ये, त्याच्यामुळे सुद्धा पेशंट खूप जणांना त्रास व्हायला लागला, हृदयाचे विकार होणे वगैरे. तर ह्या विकारापासून वाचवण्यासाठी कोविडच्या कंडिशन्स मध्ये आयुष क्वाथ सोबत आयुष 64 कॉम्बिनेशन मध्ये दिलं जायचं, जेणेकरून एचसीक्यूची गरज लोकांना पडू नये आणि कोविड सुद्धा होऊ नये, प्रिव्हेन्शन म्हणून दिलं जायचं. आता मेन ह्याचं जे कार्य आहे आयुष 64चं, हे आहे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांवरती आपण हे आयुष 64 यूज करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं इन्सेक्ट बाईट, बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला माहित नसतं की कुठला काहीतरी किडा चावून गेलाय, पण कुठला किडा चावला आपल्याला माहित नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सूज येणे किंवा ताप येणे हे सगळे कंडिशन्स येतात. तर अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण आयुष 64 रेकमेंड करू शकतो. आता आपण बघूयात ओजस आयु. ओजस आयु मध्ये काय काय आहे बरं? त्याच्यामध्ये आहेत द्रव्य वसा, जिगरू, अमृत, मरीच, आमलकी, हरिद्रा, कुमारी आणि यष्टी मधू. आता तुम्ही विचार करत असाल, डॉक्टर तर म्हणतात की आपण साधं सर्दी खोकला पण आला किंवा ताप आलं तरी आपण सनेचे प्रोडक्ट वापरू शकतो. मग सगळ्यांनाच नुसतं सर्दी खोकला आला सीझन चेंज मुळे तरी पण काय आयुष्यातच द्यायचं का? नाही, काही गरज नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं, आयुष्यात आपण फक्त ज्यांना खूप सिव्हिअर आजार आहे फुफ्फुसाचे किंवा श्वसन संस्थेचे त्यांनाच आपण आयुष्यात देतो. त्यांना फक्त सीझन चेंज मुळे झालेला आजार असतो, सर्दी खोकला ताप, त्या कंडिशन्स मध्ये आपण त्यांना ओजस आयु देऊ शकतो. आणि ओजस आयु सोबत कॉम्बिनेशन मध्ये गिलोय फक्त फीवर लेवल जर ताप 102 च्या वरती असेल किंवा म्हणजे 101 102 च्या वरती जर फीवर असेल तर ओजस आयु सोबत गिलोय द्या. 100च्या आतमध्ये जर फीवर असेल एखाद्याला तर ओजस आयु सोबत गिलोय द्यायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये गिलोय आहे. ठीक आहे, तर एक्स्ट्रा गिलोय द्यायची गरज नाहीये. तर एखाद्याला जर सर्दी खोकला ताप, घसा जाम झालाय, घसा दुखतोय, टॉन्सिलायटिस, कारण सीझन चेंज या सीझन मध्ये बऱ्याच लोकांना टॉन्सिलचा पण त्रास होतो. टॉन्सिलचा त्रास होतो म्हणजे काय होतं, टॉन्सिल जे आहेत ते फुगतात, त्याच्यामुळे गिळायला त्रास होतो. तर अशा कंडिशन्स मध्ये किंवा पडजीप जे असते त्याचे सुचतं, त्याला एपिग्लॉटायटिस असं म्हटलं जातं. तर हे जे कंडिशन्स असतात अशा कंडिशन्स मध्ये आपण त्यांना ओजस आयु देऊ शकतो. आता बऱ्याच वेळेला मला असं म्हटलं जातं की ओजस आयु मध्ये तर 3च गोळ्या आहेत, मग आपण दिवसातून एकदाच द्यायचं का? नाही, ऍक्च्युली हे सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट आहे. त्यामुळे हे जे देतो आपण सिव्हिअर कंडिशन मध्ये, म्हणजे खूप जास्त ताप आहे किंवा त्रास जास्त आहे सर्दी खोकल्याचा, तर अशा कंडिशन्स मध्ये ओजस आयु दिवसातून 3 वेळा द्यायचं. 10 दिवस जरी दिला तरी तो पेशंट रिकवर होतो. आणि जर सिम्पटम्स कमी आहेत, म्हणजे नुकताच सर्दी खोकला ताप आलेला आहे, जास्त जाम झालेला नाही, अशा कंडिशन मध्ये दिवसातून 2 वेळा. आणि ओजस आयु हे तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. ओजस आयु जर 5 वर्षापेक्षा कमी जरी मुलं असेल, म्हणजे 3 ते 5 वर्ष या वयोगटातल्या मुलांना तुम्ही अर्धी गोळी, ओजस आयुची अर्धी गोळी दिवसातून 2 वेळा देऊ शकता. 5 ते 10 वर्षाच्या मुलांना तुम्ही एक गोळी दिवसातून 2 वेळा देऊ शकता. आणि 10 वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही दिवसातून 3 वेळा देऊ शकता. इव्हन मोठ्यांना सुद्धा तुम्ही दिवसातून 3 वेळा गोळी देऊ शकता. खूप जास्त सर्दी खोकला असेल, ताप जास्त असेल तर ओजस आयु सोबत गिलोय द्यायचा आहे मोठ्यांना. लहान मुलांना गिलोयची गरज नाही, फक्त ओजस आयु त्यांना तुम्ही देऊ शकता. आणि ह्याचे जे द्रव्य आहेत त्याच्याबद्दल जर मी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती देईन, कारण कसं आहे, ओजस आयु या सीझन मध्ये सगळ्यांनाच लागणार आहे, आपल्या सगळ्यांनाच ओजस आयु लागणार आहे. आपली कितीही रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग असली तरी सीझनचा थोडा तरी इफेक्ट बॉडीवरती होणारच. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, म्हणजे ब्रह्मांडामध्ये सृष्टीमध्ये काहीतरी चेंज होत आहेत, निसर्गामध्ये काहीतरी बदल घडत आहे, म्हणजे आपल्या शरीरात थोडा तरी बदल घडणार. मग सगळ्यांनाच ओजस आयुची एवढ्या सीझन मध्ये एकदा तरी गरज पडणार.
मग आपण थोडंसं डिटेल मध्ये समजून घेऊया त्याबद्दल. ह्याच्यामध्ये काय आहे, सुरुवातीला वसा. वसा काय करतं? वसा म्हणजे आडूळसाच. सिंपल म्हणजे नॉर्मल भाषेत म्हणायचं म्हटलं की वसा म्हणजे आडूळसा. आता तुम्ही म्हणाल आडूळसाचं सिरप आहे मग ओजस का घ्यायचं? तर ह्याच्यामध्ये ओजसमध्ये जो ओजस आयूमध्ये जो वसा आहे त्याचा प्रमाण आणि आडूळसा सिरप मध्ये जो आहे त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे आणि ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. खोकल्यासाठी आपल्याला लिक्विड फॉर्म मधलाच वसा घ्यायचा आणि हा जो आहे वसा तिथे हा पावडर फॉर्म मध्ये बनवून ह्याला टॅबलेट फॉर्म मध्ये कॉम्बिनेशन मध्ये बनवलेला आहे आणि याचं प्रमाण पण कमी वापरलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे कंजेशन कमी करण्यासाठी मदत करते. म्हणजे छातीत चिकटलेलं कफ असतं, घशामध्ये चिटकलेलं ऍक्च्युली ज्यांना सिम्पटम्स फक्त क्लायमेट चेंज झाल्यामुळे किंवा क्लायमेट चेंज मुळे जे आजार होतात त्यांना काही एवढं छाती जाम होत नाही, शक्यतो घसाच जाम होतो. तर अशा कंडिशन्स मध्ये आपण ओजस आयु देऊ शकतो. तर हे जे वसा आहेत घशातलं कफ किंवा सायनस मध्ये जो जमलेला कफ असतो त्या कफाला लिक्विफाय करतं आणि हे कफ कम्प्लिटली शरीरातून बाहेर काढतं. त्याच्यामुळे हे वसा खूप उपयुक्त आहे. तर कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये आपण ओजस आयु देऊ शकतो? वूफिंग कफ. वूफिंग कफ म्हणजे जो लहान मुलांमध्ये शक्यतो एक प्रकारचा खोकला असतो, जिथे उफ उफ करून खोकला येत असतो. फक्त मुलांना कंटिन्यू खोकला येतो आणि कंटिन्यू तो उफ उफ असाच आवाज येत असतो, तर त्याला वूफिंग कफ असं म्हटलं जातं. तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही त्यांना, लहान मुलांना सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं ओजस आयु अर्धी गोळी तुम्ही देऊ शकता दिवसातून 2 वेळा. तर त्या कंडिशन मध्ये द्या. सर्दी असेल, खोकला असेल किंवा हलकंसं ब्रॉन्कायटिस असेल पेशंटला, तर त्या कंडिशन्स मध्ये म्हणजे छाती दुखतेय किंवा थोडस छाती जाम झालीये अशा कंडिशन्स मध्ये तुम्ही त्यांना ओजस आयु देऊ शकता. आणि ओजस आयु सोबत तुम्ही त्यांना तुलसी ड्रॉप आणि विमोचना रोलचा वाफ द्या. पेशंट खूप लवकर रिकवर होतो. आता ह्याच्यामध्ये आहे चिगरू. चिगरू काय करतं नक्की? आता कसं होतं की सर्दी जेव्हा जाम होते त्यावेळेला जसं मी तुम्हाला सांगितलं सायनसस मध्ये ब्लॉकेज, ज्यांना सायनसायटिसचा त्रास नाही त्यांना सुद्धा सायनस ब्लॉकेज होतातच. म्हणजे नाक चोंदलं जातं, डोळ्यातनं पाणी येतं, एकदम छाती भरून आल्यासारखे होते. अशा कंडिशन्स मध्ये हे जे शिग्रू कंटेंट आहे ओजस आयु मधलं, हे सगळे सिम्पटम्स ते कमी करतं. आणि हे शिग्रू जे आहे हे अँटीव्हायरल आहे. अँटीव्हायरल असल्यामुळे जर व्हायरल इन्फेक्शनमुळे तुम्हाला सर्दी खोकला ताप आलेला आहे तर ते कम्प्लिटली निघून जाईल आणि 10 दिवसात पेशंट कम्प्लिटली रिकवर होतो विदाऊट आयुर्वेद ॲलोपॅथिक मेडिसिन. म्हणजे कुठलाही ॲलोपॅथिक मेडिसिन न घेता तुम्ही फक्त ओजस आयुने आणि आडूळसाने रिकवर व्हाल. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये आहे अमृत. अमृत म्हणजे गिलॉय. ठीक आहे, गिलॉयचं दुसरं नाव अमृतही आहे. याला अमृत का म्हटलं जातं? कारण हे खरंच निसर्गानं आपल्याला दिलेलं वरदान आहे, एक अमृत आहे जे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या व्याधीपासून निर्मूलन करू शकतं. त्यामुळे ह्याला अमृतही म्हटलं जातं. तर हे काय करतं, जसं मी तुम्हाला सांगितलं टॉन्सिल्स सुजणे किंवा दम लागणे, छातीत घरघर आवाज येणे असा होतो, त्या कंडिशन्स मध्ये हे अमृत खूप उपयुक्त असतं. हे छातीतलं जे घरघर आहे ते कमी करतं आणि टॉन्सिलची सूजही ते कमी करतं. ओके, आणि ह्याच्यामध्ये नेक्स्ट आहे मरीज. मरीज जे आहे अँटी अलर्जिक आणि अँटी हिस्टामाइन आहे. आता अँटी अलर्जिक म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं काही जणांना थोडंसं सीझन चेंज झाल्यामुळे किंवा काही जण, आता माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात, कालच एक माझ्याकडे व्यक्ती आली होती, तिचं म्हणणं होतं की मला सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर खूप जास्त शिंका येतात. कारण त्यांना त्या गोष्टीची एलर्जी असते. म्हणजे अंगावर पाणी कोमट असो गरम असो अंगावर थोडंसं पाणी पडलं तरी त्यांना शिंका येतात किंवा धुळीची एलर्जी असते. तर अशा कंडिशन मध्ये मरीज कंटेंट जे आहे ओजस आयु मधलं ते खूप उपयुक्त ठरतं. ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास किंवा वारंवार शिंका येण्याचा त्रास ह्याच्यामुळे एलर्जीमुळे असतो, त्याच्यामध्ये सुद्धा ओजस आयु आपण देऊ शकतो. म्हणजे फक्त सीझनल चेंज मुळे होणाऱ्या आजारासाठी नाही, तर ज्यांना एलर्जिक सर्दी खोकला असतो त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे आवळा. आवळा जे आहे हे उत्तम रसायन म्हटलं जातं. आता रसायन म्हणजे काय? रसायन म्हणजे सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर रसायन म्हणजे अमृत. अमृत म्हणजे काय आता सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आपल्याला कुठल्याही आजारापासून वाचवतो, आपलं आयुष्य वाढवतं आणि इम्युन सिस्टमला डेव्हलप करतं, त्याला रसायन म्हटलं जातं. ठीक आहे, तर कुठल्याही प्रकारचे जे सर्दी खोकला ताप असो किंवा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन ज्यांना आपण म्हणतो, जसे टॉन्सिलायटिस, टॉन्सिल्सला सूज येणे, पडजिभेला सूज येणे, घसा फुगणे, घसात खवखवणे, घशात गिळता न येणे, कधी कधी टॉन्सिल फुगलेले नसतात तरी सुद्धा आपल्याला गिळता येत नाही. ते का गिळता येत नाही? तर आपल्याला जे हे श्वसन संस्थेची जी आतली बाजू असते
ट्रॅकिया वगैरे ज्याला आपण म्हणतो ट्रॅकिया किंवा लॅरिंग्स, आता ते खूप डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगत नाही, पण त्याला सूज आलेली असते आतून, म्हणजे त्यामुळे आपल्याला गिळता येत नाही. तर त्या त्रासापासून वाचवण्यासाठी जे काम करतं ते आवळा खूप उत्तम प्रकारे करतं. त्याच्यामुळे ते सूज जी असते अन्ननलिकेला किंवा सर्दीमुळे जी श्वसन केंद्राला आतून सूज आलेली असते ते सूज कमी करायचं काम हे आवळा करतो. त्यामुळे हे जे ओजस आयुतले हे सगळे जे कंटेंट आहेत हे किती उत्तम प्रकारे काम करतात हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं या सीझन मध्ये तुम्हाला जर सर्दी खोकला ताप आला असेल, व्हायरल इन्फेक्शन असो बॅक्टेरियल इन्फेक्शन असो, ओजस आयुचे टॅबलेट्स घ्या. तुम्हाला डोसेसही मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे की कुठल्या एजला कुठले डोसेस तुम्ही देऊ शकता. ओजस आयुचे मेडिसिन्स घेतले की तुम्हाला कुठल्याही अँटीबायोटिक्सची किंवा पॅरासिटामॉलची तुम्हाला गरज पडणार नाही, फक्त ओजस आयुने तुम्ही रिकवर व्हाल. पण ओजस आयु सोबत खोकला असेल तर कॉम्बिनेशन मध्ये अडुळसा घ्या. छाती खूप भरली असेल तर तुळशी ड्रॉप कोमट पाण्यामध्ये दिवसभर पिणे. नाक तोंडल्यासारखं वाटत असेल तर विमोचना रोलने वाफ घेणे. एवढं सगळं करा. आणि नस्य ऑइल सुद्धा तुम्ही युज करू शकता ह्याच्यासोबत, नाक तोंडत असेल खूप जास्त तर. पण नस्य ऑइल कधीही गार वापरायचे नाही. नस्य ऑइल वापरताना कधी कुठलाही आयुर्वेदाचं तेल जर वापरत असाल तर तेल कधीही डायरेक्ट वापरायचं नाही, त्याला थोडंसं कोमट करायचं. आता तुम्ही विचार करत असाल ती प्लास्टिकची बॉटल आहे नसते, मग कसं आपण गरम करणार बरं, मग ते बाहेर काढायचं का? तसं नाही. त्या प्लास्टिकच्या बॉटलला थोडंसं गरम पाण्यामध्ये ठेवा, थोडंसं लगेच ठेवायचं आणि काढायचं. तर ते थोडंसं ते आतून कोमट होईल, मग नाकामध्ये घालायचं, डायरेक्ट नाकात टाकायचं नाही. ठीक आहे, तर थोडंसं कोमट करून तुम्ही नाकात सोडलं की तोंडलेलं नाक रिलीज होतं. ठीक आहे, तर तुम्हाला हे आज मी कॉम्बिनेशन सुद्धा सांगितलेले आहेत, कुठल्या औषधाबरोबर काय काय वापरायला पाहिजे, कुठले मेडिसिन घेतल्यामुळे तुम्हाला रिलीफ होऊ शकतो, काय डोसेस द्यायचे, कुठल्या औषधाचे काय डोसेस द्यायचे, हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला ते डाऊट विचारू शकता. थँक्यू. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला डाऊट विचारू शकता. हा सर, एक मिनिट. मार्तंड पाटील बोलतो. मार्तंड पाटील बोलतो. बोलू का सर? हा बोला सर. सॉरी सर, तुमचा प्रश्न ऐकायला येत नाहीये. अनम्यूट करा सर. पाटील सर प्रश्न विचारा. पाटील सर सर, तुम्ही ऍक्च्युली mute म्यूट झालेले आहे, आहे. प्लीज त्यांना अनम्यूट करा. मार्तक पाटील करा सरांचा स्वतःला, काहीतरी सर. प्रश्न आहे पण ते म्यूट आहे, त्यांना प्लीज अनम्यूट करा म्हणजे सर प्रश्न विचारतील. हॅलो. दुसरा कुणाचा प्रश्न असेल तर विचारा. हॅलो हॅलो. हा बोला सर. श्रीकांत कुलकर्णी सर बोलतोय. हा बोला सर. मॅडम, जे कायमस्वरूपी सर्दी वगैरे किंवा ॲलर्जीसाठी जे आपल्या टॅबलेट सुचवले आहे आपण, ओझस आणि नशे ऑइल त्यांना द्यायचे, अजून काय द्यायचे सप्लिमेंट? त्यांना त्याच्यासोबत तुम्ही तुळशी ड्रॉप्स देऊ शकता. बरं. तुळशी ड्रॉप्स आणि आकाई सोना द्या सर, कारण इम्युन सिस्टम खूप लो असते त्यामुळे त्यांना वारंवार एलर्जी होत असते. तर त्यांना आकाई सोना, तुळशी ड्रॉप्स हे देऊ शकता तुम्ही. आणि खोकला होत असेल तर अडुळसा द्या, खोकला नसेल तर अडुळसाची गरज नाहीये. फक्त सायू त्यांना दिवसातून 3 वेळा द्या जर खूप जास्त एलर्जीचा त्रास असेल. म्हणजे खोकला नाहीये फक्त मग ओझस द्यायची का नाही? ओझस टॅबलेट जी आहे आपली, हा ती द्यायची का त्यांना? हॅलो. ओझस टॅबलेट जी आहे ओझस, ती हा त्यांना हा द्यायची का? हो देऊ शकता, एलर्जी कंडिशन मध्ये देऊ शकता तुम्ही. ॲलर्जी कंडिशन आहे. ओके, थँक्यू हो मॅडम. हो. हॅलो, हा बोला. मॅडम, नाकातलं नाकाचं हाड वाढलेलं. हा, अशा कंडिशन मध्ये पण तुम्ही ओजस आयु देऊ शकता, त्याच्यासोबत नस्य ऑइल, तुळसी ड्रॉप्स आणि विमोचना रोलचा वाफ द्या, रिकवर होईल पेशंट. मॅडम, तो प्रश्न नाही माझा. माझा प्रश्न असा आहे की जे पॉलिप वाढलं होतं तर ते पॉलिप पुन्हा आलं आणि वास येण्याचा बंद झालेला आहे. ओके, पॉलिपसाठी तर फक्त सर्जरीच उपयोग हे आहे मॅडम, ट्रीटमेंट. पॉलिपला आपण काही करू शकत नाही. आयुर्वेदिक मेडिसिन आपण नाही रिकवर करू शकत पॉलिप, कारण पॉलिप म्हणजे ते आतमध्ये जे आहे
बारीक बारीक असे हे कोंब सारखे आलेले असतात आणि त्याला आपण ते कोंब जाऊ शकत नाहीत मेडिसिन्स. हाड वाढला असेल तर आपण त्याला रिकव्हर करू शकतो, पण जर पॉलिप असेल तर पॉलिपला नाही आपण रिकव्हर करू शकत, त्याला सर्जरीच लागेल. आपण पुन्हा पुन्हा पॉलिप होऊ नये ह्याच्या म्हणजे एकदा सर्जरी झाली त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा पॉलिप होऊ नये त्या व्यक्तीला, म्हणून तुम्ही नस्ते ऑइल आणि ओजस आयु देऊ शकता आणि आकाश सोना कंटिन्यू करा. हॅलो मॅडम, हॅल- नस्य 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 ऑइल थायरॉइडच्या माणसांना द्यायला, नस्य ऑइल ज्यावेळेला नाकात सोडतो त्यावेळेला गरम करायचं का? ऍक्च्युअली सर मी थायरॉइडच्या पेशंटला रेकमेंडच करत नाही नस्य. हा हा पण नाही ते आपल्या थायरॉइडच्या पेशंटला एवढं रेकमेंडेड नाहीये नस्य. प्रिस्क्रिप्शन मध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला जे काय कुठल्याही पेशंटला, पण मी एवढं सांगते कुठल्याही शक्यतो आपण नस्य ऑइल जे देतो, कारण कसं थायरॉइड हे हार्मोनल डिसीज आहे आणि हार्मोनल डिसीज साठी नस्य ऑइल रेकमेंडेड नाहीये, त्याच्यासाठी ट्रीटमेंट थोडी वेगळी आहे. आपण नस्य देतो ते ऊर्ध्व जठरगत व्याधी म्हणजे मानेपासून वरचे जे व्याधी आहेत, जसं सर्दी खोकला ताप असो, डोकेदुखी असो, मायग्रेनचा त्रास, डोळ्यांचा विकार किंवा नसांना काही त्रास असेल या भागात, किंवा फेशियल पॅरालायसिस ज्यांना चेहऱ्याचा पॅरालायसिस झालेला असतो, कानाचा विकार असेल, अशा कंडिशन मध्ये नस्य द्यायचं आणि कधीही नस्य देताना ते कोमट करूनच यूज करायचं. गार नस्य कधीही वापरायचं नाही. ओके, थँक्यू सर. ओके. ओके. हॅलो. हॅलो हॅलो. हा बोला. हा मॅडम. हा. माझं नाव दीपाली आहे, माझं एज 32 आहे. मला ना एक 8-10 दिवसापासून आहे ना झोपेमध्ये हातापायाला मुंग्या येतात, हॅलो. श्वास घ्यायला. हातापायाला मुंग्या येतात. हो, झोपेमध्ये हा, हा. रात्री मिडनाईटला झोपेमध्ये हातापायाला मुंग्या येतात आणि ना श्वास घ्यायला थोडासा त्रास येतो. जसं की आपण 2 मजले चढून आल्यावर जेवढा दम लागतो ना तेवढा कंटिन्यू दम लागतो. तर काय घेता येईल? फक्त झोपल्यानंतरच होतं का? नाही, झोपल्यानंतर ना मुंग्या येतात आणि दिवसभर कंटिन्यू दम लागतो. 2 वाक्य बोलले की दम लागतो. आपण 2 मजली चढून आल्यावर जसा दम लागतो तसा कंटिन्यू बोलताना दम लागतो. मग तुम्हाला मॅडम हिमोग्लोबिन कमी असेल. तुम्ही एकदा हिमोग्लोबिन आणि व्हिटॅमिन B12 हे 2 ब्लड टेस्ट करून घ्या आणि ह्या ब्लड टेस्ट करून बघा, जर हिमोग्लोबिन आणि व्हिटॅमिन B12 कमी असेल तर स्पिरुलिना आणि नारीक्रिया सुरू करा. तुम्हाला फुफ्फुसाची व्याधी नाहीये, तुम्हाला हे व्हिटॅमिन B12 आणि हिमोग्लोबिन डेफिशियन्सी असणार आहे. ओके. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे ब्लड टेस्ट आधी करून घ्या, याचा रिपोर्ट मला पाठवून द्या, मग मी सांगते काय घ्यायचं. ओके, धन्यवाद. हॅलो मॅडम, विमोचनाची वाफ कशी हा बोला. घ्यायची? विमोचनाची वाफ विमोचना कशी रोल घ्यायची जे आहे, मॅडम? हा ऐकून, विमोचना रोल जे आहे ते ऍक्च्युली रोल असल्यामुळे त्याचं लिक्विड काही पडत नाही, तर तुम्ही हाताने त्याला रोल करून बोटाला लागेल ते, किंवा बोटाला विमोचना रोलचं लिक्विड लागतं ते पाण्यामध्ये सोडायचं आणि वाफ घ्यायचं. ओके ओके. हॅलो. ओके. हॅलो. हा ठीक आहे. हो. हॅलो सर. हॅलो. बोला. हा बोला सर. हॅलो. हा मॅडम. हा बोला सर. हा, एक पेशंट आहे, त्याला सर्दी झाली की टेम्पोनोप्लास्टी मधून कानातनं पाणी येतं त्याला, स्वच्छ पाणी येतं. सर्दी झाल्यावर कानातनं पाणी येतं हो, आणि वारंवार सर्दी ते कायम होते की फक्त क्लायमेट चेंज झालं की होते? नाही, जेव्हाही त्याला सर्दी होते तेव्हा. सॉरी, हा, सीझन मध्ये, रनिंग सीझन मध्ये मध्ये. मध्ये आवाज कट होतोय सर तुमचा. हॅलो. हा बोला सर. हॅलो. हा, रनिंग सीझन हा. मध्ये आणि विंटर सीझन मध्ये जास्त होतं त्यांना. ओके, म्हणजे सीझन चेंज झाल्यावरच त्यांना त्रास होतो. हा, आणि अजून दुसरा एक प्रश्न आहे, युरिक हा. ऍसिड झालेल्या माणसाला आपण काय देऊ शकतो? ओके, अशा कंडिशन मध्ये तुम्ही ओजस आयु, तुळसी ड्रॉप्स, विमोचना रोल हे देऊ शकता त्यांना आणि नस्य ऑइल द्या. कारण ऍक्च्युली अशा कंडिशन्स मध्ये काय होतं की कानाचा ऍक्च्युली त्यांना ओटायटिस मीडिया किंवा त्यांचा जे कानाचा जो पडदा असतो तो हलकासा ओपन झालेला असतो, ज्याच्यामुळे त्यांना कानातून सतत पाणी येत असतं. तुम्ही त्यांना नस्य ऑइल देऊ शकता, म्हणजे कानाच्या आणि नाकाच्या जे वेन्स आहेत आणि नर्व्ह आहेत त्यांना स्ट्रेंथ मिळेल आणि कानातून त्यांना पाणी येणार नाही. तुम्ही नस्य ऑइल, तुळसी ड्रॉप्स आणि ओजस आयु द्या, त्यांना कमी होईल ते. हॅलो. परत त्यांना. हॅलो. हॅलो मॅडम. हा मॅडम. हा बोला सर.
हा परत त्यांना सोनोग्राफी केली होती ना, तर मेस्टॉइडचा पण प्रॉब्लेम होता थोडा. कशाचा प्रॉब्लेम आहे? मेस्टॉइड कानाच्या हड्डीचा. हा, कानात मॅस्टॉइडचा हाड. प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही नस्य ऑइल युज करू शकता सर. अशा कंडिशन असं असेल तर वर्षभर नस्य ऑइल युज करा आणि तुलसी ड्रॉप्स युज करा, तर रिकवर होते. आणि युरिक ऍसिड साठी मॅडम? युरिक ऍसिड वाढलं असेल तर मी जसं सांगितलं की त्यांना सांध्यांना सूज येते, तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही गिलॉय देऊ शकता, मोरिंगा, ग्लुकोसामाइन द्या, रिकवर होईल पेशंट. त्याच्याबरोबर हे आपलं वेदामृत दिलं तर चालेल का मॅडम? काही गरज नाहीये सर, वेदामृतचा रोल नाहीये. वेदामृत ऍक्च्युअली हे ऑर्गन्स वरती काम करतं, जसं हृदयावरती, मेंदूवरती, लिव्हर वरती. ठीक आहे. आणि बाकीच्या सांध्यांचे दुखण्यासाठी वेदामृतचा रोल नाहीये, त्यामुळे वेदामृत देऊ नका. युरिक ऍसिडचा आणि वेदामृतचा काही संबंध नाहीये. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम माझे सासरे आहेत, त्यांचं एज 65 असेल. त्यांना फंगल इन्फेक्शन सारखं इन्फेक्शन झालेलं आहे. आम्ही त्यांना नीम सोप, नीम टॅबलेट वगैरे दिलेलं आहे, पण त्यांना काही इफेक्ट नाहीये त्याचा. तर त्याला गिलोय देऊ शकतो का? हो, गिलॉय द्या, त्यांना गिलॉय, कुरकुमिन द्या आणि कर्क लावायला सांगा त्यांना, ते रिकवर होतील लवकर. आणि मॅडम पण त्यांना दम पण आहे, हॅलो? दम लागतो त्यांना थोडा. दम्याचा त्रास आहे का त्यांना? हो, दम्याचा त्रास आहे. आयुष्यभर द्या ना मॅडम त्यांना. बरं ठीक आहे, चालेल. थँक्यू. हा वेलकम. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम, आवाज येतोय? हा बोला. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. एक पेशंट आहेत मॅडम, ज्यांचं वय की 65 वर्ष आहे. त्यांना बायपास सर्जरी झालेली होती, तर त्यामुळे त्यांना टॅबलेट चालू होत्या गेली 15 वर्ष. तर त्याचा स्टिरॉइडचा त्यांच्या आतड्यावरती खूप मोठा परिणाम होऊन त्यांना कोलोन म्हणजे टेस्ट केली कोलोनची पण पॉझिटिव्ह आली. हार्टच्या पेशंटला स्टिरॉइड नसतात चालू. नाही, गोळ्यामुळे त्यांच्या आतड्यावरती परिणाम झाला हो. ओके हा, ओके ओके. हा. कमजोर झाले आणि त्यांची कोलोनची टेस्ट केली पुण्यामध्ये, तर ती पॉझिटिव्ह आली आतड्याची. आणि सोडियम क्लोराईड. कोलोनायटिस झालंय का त्यांना? हा हा. कोलोनायटिस सांगितलंय का त्यांना? हो, आणि सोडियम क्लोराईड कमी आहे बॉडीमध्ये सांगितलंय, त्यामुळे जेवण जास्त. त्यांचे रिपोर्ट मला पाठवा ना, मला व्हॉट्सअप करा त्यांचे रिपोर्ट. मी रिपोर्ट स्टडी करते आणि मग तुम्हाला रिप्लाय देते. ठीक आहे. हॅलो मॅडम, नमस्ते. हॅलो मॅडम. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत. आपण आता ही मीटिंग इथेच संपवूयात. हॅलो मॅडम, मॅडम एक प्रश्न होता. एक मिनिट. ओके, बोला सर. मॅडम पिंगळे बोलतोय. हॅलो. हा पिंगळे सर बोलतोय. तुमचा आवाज येत नाहीये. मॅडम. तुम्ही अनम्यूट केले का बघा स्वतःला. हॅलो मॅडम, माझा आवाज येतोय का? हॅलो मॅडम. मॅडम आवाज येतोय का? हॅलो. हा बोला सर. हा मॅडम, एक नाकाचा हाड वाढलेली आहे का व्यक्तीचं? हॅलो एकच मिनिट सर, आवाज येत नाहीये. मॅडम माझा हॅलो आवाज येतोय? हॅलो. मॅडम. हॅलो, नमस्कार हॅलो. मॅडम येते का आवाज? हा ये बोला सर. हा, एक नाकाचं हाड वाढलेलं आहे का व्यक्तीचं, तर हा. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे. हा, त्यासाठी सध्या काय तुम्ही करू? त्यांना आकाश सोना, नस्य ऑइल आणि ओजस आयु देऊ शकता. त्याच्यासोबत तुलसी ड्रॉप द्या. 3 महिने त्यांना कंटिन्यू वापरायला सांगा, त्यांना फरक पडेल. हॅलो मॅडम, ऑपरेशन नमस्कार. ऑपरेशन करायची गरज नाही ना? ऑपरेशन करायची गरज नाहीये ना मग? ठीक आहे ना, नाही गरज नाही पडणार ऍक्च्युअली. ठीक आहे मॅम. ठीक आहे. हॅलो. हॅलो मॅडम, माझा आवाज हा, येतोय बोला. का? हा मॅडम, एका हा. लेडीजला हॅलो. आकाश सोना आणि नारीप्रिया दिलंय. मला ऐकायला येत नाहीये, तुमच्या आवाजचा इको येतोय. हा, एका लेडीजला आकाश सोना आणि नारीप्रिया दिलंय. पण ओके. त्यांना आकाश सोना घेतल्यापासून झोप यायला लागली, झोप. ओके. हो, जास्त झोप यायला लागली. डोस कमी करा मॅडम. आकाश सोनाचा डोस कमी करा. हा ठीक आहे मॅडम, ठीक आहे.
ओके ठीक आहे. इन्फेक्शनवर जखमेवर काय लावायला घेऊन घ्यायला पेन डायरी हातात घ्यायचं. फंगल इन्फेक्शन असेल तर जखमेवरती काय लावायला पाहिजे मॅडम वरनं? मला नाही कळलं सर. हॅलो. फंगल इन्फेक्शन असेल तर जखमेवरती वरून काय लावायला पाहिजे? आय थिंक तुमचं नेटवर्क थोडा वीक आहे, मला येत नाही ऐकायला. फंगल इन्फेक्शन जर झालं असेल तर त्याच्या वरनं काय लावायला पाहिजे जखमेवर? फंगल इन्फेक्शनला गुवार्क द्या सर लावायला. तुळशी ड्रॉप आणि गुवार्क त्याच्यावरती जखमेवरती लावायला पाहिजे का? गुवार्क फंगल इन्फेक्शन साठी गुवार्क द्या लावायला. हॅलो हॅलो. हॅलो मॅम, मी कालिंदा बोलतेय. हा बोला. माझ्या अंडाशयावर, पोटाच्या अंडाशयावर डाव्या साईडला आणि उजव्या साईडला पाण्याची गाठ आलेली आहे. त्याचे रिपोर्ट्स पाठवा मॅडम. मला असे रॅन्डमली सांगू नका, मला रिपोर्ट्स पाठवा. मी रिपोर्ट स्टडी करून मी तुम्हाला काय काय घ्यायचं ते सांगते. ओके ओके चालेल. हॅलो मॅडम. ठीक. हा बोला. हॅलो. हा बोला. हा, माझ्या मुलीला सर्दी आहे, 6 महिने झालं. काय होतंय? सर्दी. हा, सर्दी कायम असते का? 6 महिने झालं चालू आहे. ओके, वय किती आहे? हाय 34 पर्यंत आहे. 34. हॅलो. हा, वय किती सांगितलं मुलीचं? 34 वय आहे. ओके चालेल. तिला मग तुम्ही ओजस आयु द्या ना. ओजस आयु, तुलसी ड्रॉप्स, विमोचना रोलनी वाफ घ्यायला सांगा. आकाई सोना द्या, रिकवर होईल. 3 महिने कंटिन्यू घ्यायला सांगा, फरक पडेल. ती तुळशी ड्रॉप दिलंय, पुन्हा आणि काय दिलंय, नशी ऑइल का काहीतरी बघा ती दिलंय. ओजस आयु पण द्या ना त्याच्यासोबत. ओजस आयु आणि विमोचना रोलनी वाफ घ्यायला सांगा, रिकवर होत. वाफ पण त्या तुळशी ड्रॉप घेतली की. विमोचना रोलनी वाफ घ्यायला सांगा. तुळसी ड्रॉप्स तर घेतायत, नसे ऑइल पण घेतायत, तर ओजस आयु एक त्यांना घ्यायला सांगा गोळी. दिवसातून 3 वेळा गोळी घ्यायला सांगा, त्यांना फरक पडेल. ठीक आहे. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो मॅडम. सगळे एकत्र घ्यावं. हॅलो. हॅलो मॅडम. मॅडम आवाज येईल. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम. प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, पीसीओडी साठी काय देता येईल लेडीजना? कशाला ती? पीसीओडी. हॅलो. हा बोला ना. हा, पीसीओडी काय देता येईल मॅडम? तुमचा आवाज कमी मध्ये कट होता, मला प्रश्न कळत नाहीये. पीसीओडी साठी काय देता येईल मॅडम? पीसीओडी साठी आकाई सोना, नारी प्रिया द्या आणि एलोवेरा ज्यूस. ओके, थँक्यू मॅडम. आणि योगा करायला सांगा. योगा करायला लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. पीसीओडी एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. लाईफस्टाईल मेंटेन करायचं, प्रॉपर डेली योगा करायचं, जेणेकरून पीसीओडीचा त्रास कमी होतो. आणि नारी प्रिया, आकाई सोना, एलोवेरा ज्यूस 3 महिने कंटिन्यू घ्यायला सांगा, फरक पडेल. ओके, थँक्यू मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम. हार्मोन्स कमी झालेले आहेत आणि पिरियड मध्ये बी नाही ना, प्रॉब्लेम आहे माझे. हा, तुम्ही तुमचे हार्मोन्सचे रिपोर्ट मला व्हॉट्सअप करा, मी बघून घेते. हा, आणि पिरियड मध्ये बी नाही ना, म्हणजे 2 किंवा 3 महिन्याने येतात आणि लिकेज बिन भरपूर होत असं नाहीये. 1 किंवा 2. हा, तुमचे हार्मोन्सचे रिपोर्ट मला स्टडी करावे लागतील. मला रिपोर्ट्स पाठवून द्या तुमच्या हार्मोन्सचे, मी बघून तुम्हाला ट्रीटमेंट सांगते. ओके ओके मॅडम. ओके. मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा नमस्कार, बोला. मॅडम, माझ्या बी एक सासूबाई आहे आणि त्याला पण असं सांधेवात आहे आणि माझी आकाई सोना आणि ग्लुकोज स्पिरुलिना चालू आहे, पण तरी त्याचे गुडघे फार दुखा लागलेत. त्यांना आकाई सोना, ग्लुकोसामाइन, मोरिंगा द्या आणि बॉडी मसाज ऑइल द्या.
फरक पडेल. आणि खूपच जास्त सांधे दुखत असतील तर आयुप्रो ऍड करा त्यात. आणि मॅडम पण ते त्यांना बीपी पण कमी जास्त होतो त्यांचा, म्हणजे बीपी मॅडम कमी पुन्हा जास्त सांगा ना होतो. मॅडम. मॅडम हा, पुन्हा BP सांगा नाही. हा मॅडम वापस सांगा, आम्ही लिहून घेतो. हा, सांध्यासाठी सांधिवात असेल तर सांधिवात सांधिवात. आणि रुमेटॉइड आर्थरायटिसचे ट्रीटमेंट वेगळे आहेत. मी मागेच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं जेव्हा मी ग्लुकोसमाइन मोरिंगा मोरिंगा गॅनोडर्माचं जेव्हा मी सेशन घेतलं होतं तेव्हा मी तुम्हाला दोन्ही वातामधला थोडा फरक सांगितला होता. त्यामुळे सांधिवात असेल तर ग्लुकोसमाइन मोरिंगा आकायसोना आयुप्रो जर गरज असेल, म्हणजे ग्लुकोसमाइन मोरिंगाने फरक पडला नाही तर ग्लुकोसमाइन मोरिंगा सोबत आयुप्रो द्यायचं पेशंटला. आणि बॉडी मसाज ऑइल कोमट करून मसाज करायचं सांध्यांना आंघोळीच्या अगोदर. ओके, मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न संपले. हा, हा मॅडम, मॅडम बीपीचा पण खूप त्रास आहे. मॅडम आवाज येतोय? हॅलो मॅडम. हा बोल. हॅलो एकेकाने मॅडम, प्रश्न एक विचारा. काय हॅलो हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो मॅडम मॅडम, त्यांना काय की 5 ते 6 महिने झालं कानातून पाणी येतंय मदरच्या. तर आता म्हणजे त्यांना आकाई सोना आणि एक मोरिंगा टॅबलेट आणि ती काय नशा ऑइल दिलं. तर तरी पण त्यांना काय की अजून पण म्हणजे पाणीच येतंय म्हणजे कानामधून. मोरिंगा बंद करा, त्यांना ओजस आयु सुरू करा. मोरिंगाचा रोल नाही इथे. ओजस आयु द्या, तुलसी ड्रॉप द्या, नस्ते ऑइल चालू ठेवा. ठीक आहे, फरक पडेल त्यांना. ओजस वायू आणि तुळशी ड्रॉप आणि नशा ऑइल आणि ना. ओजस आयु. ओजस ठीक आहे. थँक्यू मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो मॅडम. हम्म. माझ्याकडे patient आहे ना, कंबर दुखते, मणक्यात गॅप त्यांच्या पायाला मुंग्या येतात एका पायाला, आणि त्यांना असा धक्का मला दिला ना मणक्याचे पेशंटचे रिपोर्ट्स पाठवा. मॅडम तुम्हाला व्हॉट्सअपला जॉईन करून घेऊ का? हो, व्हॉट्सअपला मला रिपोर्ट्स पाठवा. आता पूजा मॅडमनी माझा नंबर शेअर केलाय बघा चॅट मध्ये. माझ्या व्हॉट्सअपचा नंबर तिकडे तुम्ही शेअर तुमचे जे रिपोर्ट्स आहेत ते पाठवून द्या, मी तुम्हाला रिप्लाय देईन. ओके ओके मॅडम, मला पण स्क्रीन वाचून अजून कोणाला काही प्रश्न असतील मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. आपण हे सेशन आता इथे संपवूया. हॅलो, सगळ्यांनी आपल्याकडे आता टाइम लिमिट कमी असल्यामुळे ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, थँक्यू. हॅलो हॅलो आपण आता हे सेशन संपूया. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअप करा. मॅडम स्क्रीनवर नंबर पाठवा ना. नंबर मी चॅट पाठवला मॅडम. पूजा मॅडमनी शेअर केलेला आहे नंबर, तुम्ही बघा एकदा. पूजा मॅडम चॅट मध्ये शेअर केलेला आहे माझा नंबर. ओके, आता आपण आपला सेशन संपूया इथेच. काही प्रश्न असतील व्हॉट्सअप करा. थँक्यू. ओके मॅडम, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. काही प्रश्न असतील तर त्यांनी आपल्याला व्हॉट्सअप करावं. ठीक थँक्यू आहे, मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू ना. काय थँक्यू मॅडम.